मुळात सिनेमा जिथे आहे तिथं मेकअप आणि लुक डिझाईनला महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहेच. पोर्टफोलिओ का महत्वाचा आहे? स्टार किड असण्याचा फायदा फार फार तर एकदा किंवा दोनदाच मिळतो सुरुवातीला. तुमचं टॅलेंटच तुम्हाला पुढे घेऊन जातं. कुठलाही डिरेक्टर शक्यतो त्याच लोकांना घ्यायला बघणार पहिल्या चॉईसवर की ज्याच्याबरोबर त्याचे वेवलेन्स नीट जमत आहेत. कुठल्याही स्ट्रगलरला ह्या क्षेत्रात येताना आधी फोकस त्याचा क्लिअर असणं गरजेचं असतं की त्याला नक्की काय करायचं आहे पुढे येऊन. पोर्टफोलिओ म्हणजे काय आणि फोटो सेशन म्हणजे काय ह्याचा विचार न करता फक्त सुंदर दिसणं याला महत्त्व देऊन जे काम केलं जातं ते कुठेतरी चुकतंय. आपल्या मुलांनी आपलाच लाईन पुढे चालवावी, आपली लिगसी पुढे चालवावी ही तर अपेक्षा जगातल्या सगळ्याच क्षेत्रातल्या सगळ्याच आईबापांची असते. मग एखाद्या डिरेक्टरला किंवा कलाकाराला असं वाटलं की आपल्या मुलाने किंवा मुलीने आपली लिगसी पुढे चालवावी त्याच्यात चूक काय? डिरेक्टर इज अ कॅप्टन ऑफ दॅट शिप. तर हे जे बदल आता मराठी इंडस्ट्रीमध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे मराठी इंडस्ट्री कुठे मागे चालली असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे असं नसतं. काही वेळेला काही गोष्टी न करणं म्हणजे उत्तम मेकअप असतो. हे ज्या वेळेला तुम्हाला कळायला लागतं तेव्हा तुम्ही मला वाटतं उत्तम मेकअप आर्टिस्ट स्वतःला म्हणवू शकता. कारण फिल्म पडद्यावर यायच्या आधी डिरेक्टरच्या डोक्यात इथे असते. नमस्कार, मी अजिंक्य भावे इनविन्सिबल सोल्सच्या आजच्या खास एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. इनविन्सिबल सोल्समध्ये दरवेळेस आपण असे गेस्ट बोलवतो ज्यांनी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये कुठली तरी एक उंची गाठलेली असते आणि कुठल्या तरी शिखरावर पोहोचलेले असतात. आज आपल्यासोबत आहेत अतुल शिदये सर, जे की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. व्ही शांताराम पुरस्कार जो त्यांना 2 वेळा प्राप्त झालेला आहे, त्याचबरोबर झी गौरव पुरस्कार ह्यांनी सुद्धा त्यांना नावाजण्यात आलेलं आहे. आज आपण बोलणार आहोत त्यांच्याशी काही खास गप्पा ज्या की मराठी फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड असतील, मेकअपशी रिलेटेड असतील, ॲज वेल ॲज स्टील फोटोग्राफीशी रिलेटेड असतील, आजच्या काळात बदलले गेलेल्या बऱ्याचशा टेक्निक्सबद्दल असतील. सो सगळ्यात प्रथम मी अतुल शिदये सर यांचं मनापासून स्वागत करतोय. अतुलजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल सगळ्यात आधी तर धन्यवाद. तुमचं सहर्ष स्वागत इनविन्सिबल सोल्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये. थँक्यू अजिंक्य. रादर आय शुड थँक यू की तू मला या प्लॅटफॉर्मवर आता इथे बोलायला बोलवलंस आणि माझे विचार इथे व्यक्त करता येणार आहेत याबद्दल रादर आय शुड बी थँकफुल. थँक्यू सर. मेकअप म्हणलं की आपल्याला फिल्म इंडस्ट्री आठवते, वेडिंग्स आठवतात, त्याचबरोबर फोटोग्राफी आठवते, लुक डिझाईन्स आठवतात. ह्या तिन्ही क्षेत्रांमध्ये तुम्ही कार्यरत आहात. ह्याची प्रेरणा नेमकी तुम्हाला मिळाली कुठून ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल. जसं शेकडो मुलांच्या बाबतीत असतं की सगळ्यात महत्त्वाने अभ्यासात इंटरेस्ट नाही, अभ्यास सोडून अनंत गोष्टींमध्ये इंटरेस्ट. आणि फिल्म इंडस्ट्रीची जी एक अट्रॅक्शन असतं, जी ओढ असते, एक फिल्म लाईनचं जे एक फॅसिनेशन असतं ते हजारो लाखो मुलांप्रमाणे माझ्यातही होतं. आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनंत वाचन चालू होतं त्या काळात शाळेत असताना. त्या काळात माझ्या शाळेच्या काळात फिल्मी मासिकं ही सातत्याने माझ्या हातात असायची. रादर अभ्यासाच्या पुस्तकापेक्षा फिल्मी मासिकच जास्त असायची. आणि त्यावेळेला डोक्यात होतं की मला ह्या लाईनला जायचं आहे. पण जसा मी शाळा हा टप्पा संपवून कॉलेजमध्ये आलो, अभिनव कला विद्यालयामध्ये मी ॲडमिशन घेतली कमर्शियल आर्ट्सला. आणि जसं जाहिरात क्षेत्र मला परिचित व्हायला लागलं आणि जसं कॉलेजमधलं एक वर्ष वाढायला लागलं तसं मला काही गोष्टी जाणीवा झाल्या की अभिनय क्षेत्रात येण्याकरता, थोडक्यात कॅमेरासमोर किंवा स्टेजवर येण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या माझ्याकडे काहीही नाही आहेत. काय काय लागतं तर रंग, रूप, आकार, उकार, पर्सनॅलिटी, आवाज आणि मेमरी, करेक्ट. एवढ्या गोष्टींची आवश्यकता इथे असताना माझ्याकडे त्यातलं काही नाही आहे. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला असा विचार आला की आता मग मी काय करायचं. कॅमेऱ्याच्या समोर येणं किंवा स्टेजवर येणं हे तर मला शक्य नाही आहे. प्रत्येकाला रंगरूप आणि पर्सनॅलिटीज काउंट होते असं नाही, पण अभिनयाचा एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक आहे म्हणजे मेमरी आणि आवाज. याही दोन्ही गोष्टी माझ्याकडे बोंबच होती सगळी. सो
काय करायचं हा प्रश्न असताना त्या काळात जी मी असंख्य फिल्मी मासिकं बघायचो, स्टारडस्ट होतं, स्टार अँड स्टाईल होतं किंवा चंदेरी होतं त्याला गौतम राधाध्यक्षांचं, चंदेरी होतं, असं अनेक मासिकं बघायचो. आणि त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की जवळपास 50% फोटो हे गौतम राधाध्यक्षांचे असतात. करेक्ट. आणि त्या क्षणी मला असं जाणीव झाली की येस, आय कॅन बी अ फॅशन फोटोग्राफर. ह्या पद्धतीत मी फॅशन फोटोग्राफीमध्ये किंवा फिल्म लाईनशी एक फोटोग्राफर म्हणून कनेक्ट झाल्यानंतर इनडायरेक्टली आय कॅन स्टे कनेक्टेड विथ द मीडिया. करेक्ट. कॅमेरासमोर न येता कॅमेऱ्याच्या मागे राहूनही मी मीडियाशी कनेक्टेड राहू शकतो, ही जाणीव मला तिथे झाली. आणि त्यानंतर हा निर्णय घेतला मी की मला फोटोग्राफर व्हायचं आहे. आणि यू कॅन से गौतम राधाध्यक्ष हे माझे द्रोणाचार्य झाले. ओके. त्यांचा प्रत्येक फोटो, त्यांनी काढलेला प्रत्येक फोटो हा मी तासन तास वाचायचो. करेक्ट. फोटोही वाचता येतो हे मला तेव्हा हळूहळू जाणवलं की तो नुसता बघायचा नसतो, तो वाचायचा असतो. आणि त्याच्यातून हळूहळू एक फोटोग्राफी मी काय करायला पाहिजे हे मला त्यातनं कळत गेलं. बरं, 88मध्ये मी पासआउट झालो ॲज अ कमर्शियल आर्टिस्ट, फोटोग्राफी करायची डोक्यात भूत घेऊन. आणि मग पुढलं हर्डल डोळ्यासमोर आलं की फोटोग्राफी हे करिअर हे प्रचंड डिमांडिंग आहे. एक्झॅक्टली. आणि बीइंग फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास फॅमिली, ती इन्व्हेस्टमेंट ही थोडीशी टप्प्याबाहेरची होती, थोडं लिमिटेड ब्रॅकेट होतं तिथे. आणि मग असं लक्षात आलं अभ्यास त्यात चालू असताना की कुठलाही एक फोटो जेव्हा उत्तम ग्लॅमरस पिक्चर आपण बघतो आणि जेव्हा त्या पिक्चरला दाद देतो, वाह काय फोटो आहे म्हणून, ती जी दाद असते त्यातलं 50% क्रेडिट जातं मेकअप आर्टिस्टला. करेक्ट. मेकअप आर्टिस्टनी त्याचं काम 50%पर्यंत खेचल्यानंतर पुढले 50% फोटोग्राफर खेचत असतो. मी त्याला गौतम राधाध्यक्षांच्या पाठीशी मिकी कॉन्ट्रॅक्टर हे नाव खूप दमदारपणे दिसायचं. अतुल कसबेकरचं नाव घेता घेता त्याच्याबरोबर मिकी त्यांच्या जे फोटोग्राफर्स त्या मेकअप आर्टिस्ट त्या काळात जे होते त्या मेकअप आर्टिस्टची नावं दिसायची. बरोबर. की अतुल कसबेकर म्हणल्यानंतर बरेच भरत गोडांबे वगैरे असं नाव दिसायचं. आणि मग लक्षात आलं की मेकअप हा अत्यंत अविभाज्य घटक आहे फॅशन इंडस्ट्रीतला किंवा फॅशन फोटोग्राफीमधला. आणि तो कम्पॅरेटिव्हली कमी डिमांडिंग आहे, कमी बजेटमध्ये ते करिअर सुरू करता येतं. हे लक्षात आल्यानंतर जरी फोटोग्राफर व्हायचं डोक्यात ठेवून मी 88 साली पासआउट झालो होतो, तरी आधी मी मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःला ग्रूम केलं. करेक्ट. त्या काळात माझे पहिले गुरु होते प्रभाकर भावे, ज्यांनी मला थिएटर मेकअप, स्टेज मेकअप ज्यांच्याकडे मी शिकलो. आणि दुसरे माझे गुरु होते विक्रम गायकवाड. ह्या 2 गुरूंकडनं मी आधी मेकअप शिकलो, आधी स्वतःला मेकअप आर्टिस्ट म्हणून लॉन्च केलं. आणि मग खऱ्या अर्थाने फोटोग्राफर म्हणून लॉन्च व्हायला 2022 साल उजाडलं. अरे वा. म्हणजे 2002 साल उजाडलं. ओके. 88 to 2002 वॉज माय स्ट्रगल पिरियड. हे 14 वर्ष तुम्ही म्हणू शकता. त्याच्याशीच रिलेटेड मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की जसं की तुमच्या सुरुवातीच्या प्रवासाला निश्चितपणे ज्यावेळेस आपण बघतो की तुम्हालाही काही अडचणी आल्या असतील, त्यातनं तुम्ही मार्ग कसे काढले? अडचणी म्हणाल तर तसं त्या काळात इतकी कॉम्पिटिशन नव्हती फ्रँकली. त्या काळात म्हणण्याचं कारण असं की याही गोष्टीला तर झाली इतकी वर्ष. आज मी 2002 साली तर फोटोग्राफर म्हणून लॉन्च झालो होतो आणि 90 सालापासून मेकअप लाईनमध्ये होतो. तर तेव्हाचा काळ आणि आजचा काळ त्यात खूप फरक पडतो. तर तसं म्हटलं तर स्ट्रगल, खूप जास्त मेहनत जी आजच्या मुलांना आजच्या काळात घ्यायला लागते, कम्पॅरेटिव्हली ते प्रमाण कमी होतं. पण खरं सांगायचं तर इझी फूड तर कधीच मिळत नाही. बरोबर. नो मील इज फ्री इन दिस वर्ल्ड. हे त्या काळातच मला कळलं होतं की आय हॅव टू पे फॉर माय एव्हरी स्टेप. मग विक्रम गायकवाडांकडे जेव्हा मी शिकलो मेकअप आणि त्यांच्याकडला माझा जो काय 3 महिन्याचा कोर्स होता तो कंप्लीट झाला
आणि चल आता बाहेर पडा अशी एक सिच्युएशन आली. त्यावेळेला मी सरांना म्हटलं की मला तुमच्याबरोबर असिस्ट करायचं आहे, मला तुमच्याबरोबर राहायचं आहे, आय डोंट वॉन्ट टू गो. तर त्यांनी सांगितलं ओके, माझ्याकडे ऑलरेडी खूप असिस्टंट्स आहेत, सो तिथे कुठे सौदा नव्हता, आर्थिक सौदा काही नव्हता. पण ते म्हणले तुला कंटाळा येईपर्यंत थांब, राहा माझ्याबरोबर माझ्या टीममध्ये, तुला कंटाळा आला की जा. आणि मला 5 वर्ष कंटाळाच आला नाही. सो मी 5 वर्ष त्यांच्याबरोबर होतो. आणि त्या काळात ॲज अ असिस्टंट टू मिस्टर विक्रम गायकवाड मला श्याम बेनेगल, केतन मेहता, गोविंद निहलानी, आनंद माडगुळकर, स्मिता तवलकर, बाबासाहेब पुरंदरे अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या प्रोजेक्ट्सचा भाग होण्याची संधी मला मिळाली, जिथून मला खऱ्या अर्थाने मीडिया समजला. आणि तो एक अभ्यासाचा भाग होता. आणि कुठल्याही क्षेत्रात यायचं असेल तर अभ्यासाशिवाय येताच येत नाही. साहजिक. आणि माझा हा बाय डिफॉल्ट अभ्यास चालूच होता. सो दॅट हेल्प मी. जेव्हा मी ठरवलं की मला फोटोग्राफर म्हणून लॉन्च व्हायचं आहे, त्याला ऑलरेडी हजारो गोष्टी इथे समजलेल्या होत्या. सो फोटोग्राफर म्हणून लॉन्च होताना मला त्या गोष्टींचा बराच फायदा झाला. पण ते जे स्ट्रगल होतं 5 वर्षाचं विक्रम गायकवाडांबरोबर असताना, पेमेंट मिळत नाही आहे, अर्थार्थी पैसे काही मिळत नाही आहेत, बरोबर. पण त्या पलीकडे जाऊन त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला मिळतंय. माझ्यासमोर एक समुद्र होता आणि एक एक मोती मला तिथून वेचता येत होता. तो जो मला बेनिफिट मिळाला, तो पेशन्स ठेवून तिथे राहणं, कंटाळून, डिप्रेस होऊन, फ्रस्ट्रेट होऊन ते सोडून न देणं, मला वाटतं हा माझा स्ट्रगलचा भाग होता त्यावेळेला. जसं की आपण बघतो की मेकअप आणि लुक डिझाईन ह्या एक अशा गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक चित्रपटसृष्टीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तुम्ही स्पेसिफिकली कॅरेक्टरचा लुक क्रिएट करताना स्किन टोन असेल, चेहऱ्याची रचना असेल, त्याचबरोबर स्क्रिप्टची मागणी असेल आणि दिग्दर्शकाचं विजन, ह्या सगळ्यांचं संतुलन तुम्ही कसं साधता? ऑब्व्हियसली डिरेक्टरचं काय म्हणणं आहे हा आणि एवढाच महत्त्वाचा मुद्दा असतो. कथेची डिमांड आणि डिरेक्टरचं विजन. कारण कलाकाराचा स्किन टोन काय आहे आणि त्याची फीचर्स कशी आहेत ह्याच्याशी आमचं काही घेणं असायचं कारण राहत नाही. कारण त्या कॅरेक्टरला तो आर्टिस्ट योग्य वाटल्यामुळेच त्याची निवड झालेली असते. बरोबर. सो आता त्याचा स्किन टोन कसं आहे आणि नागडोळे कसं आहे त्याचा आमचा काही संबंध राहत नाही. ते डिरेक्टर कन्व्हिन्स्ड असतो की तोच परफेक्ट आहे. मग आमचा पुढचा मुद्दा राहतो की डिरेक्टरला काय हवं आहे, डिरेक्टरच्या अपेक्षा काय त्या कॅरेक्टरकडून. मग असं व्हायचं की मला कित्येक वेळेला त्या काळात जेव्हा मी माझं काम सुरू केलं होतं, मग केदार शिंदे असेल, सतीश राजवाडे असेल, मी ऑल द वे पुण्याहून मुंबईला ते जे नॅरेशन्स द्यायची ते डिरेक्टर इतर त्यांच्या टीम मेंबर्सना, त्याला मी ऑल द वे पुण्याहून मुंबईला नॅरेशन ऐकायला जायचो. ते नॅरेशन ऐकायला तिथे जाऊन बसायचो. माझ्या हातात स्क्रेबल एक बुक असायचं, स्क्रॅपबुक असायचं, ज्यात मी माझ्या नोट्स काढायचो. आणि ते का मी तिथे जायचो तर डिरेक्टर जेव्हा ती कथा वाचायचा त्या वेळेला तो कसा वाचतोय, त्याचा टोन काय आहे, तो कसा बोलतोय, कुठल्या कॅरेक्टरवर किती भर देतोय, त्या कॅरेक्टरला तो कसं प्रेझेंट करतोय त्याच्या वाचनातनं, ह्याच्यातून मला लक्षात यायचं की कॅरेक्टरची डेप्थ किंवा ते कसं दिसायला पाहिजे. बरोबर. हे मला अंदाज यायचा की तो थोडक्यात माझा फुल फोकस असायचा की तो कसं बोलतोय हे ऐकणं. तो काय बोलतोय त्याच्या इतकंच तो कसं बोलतोय, त्याचा टोन काय, तो कुठल्या कॅरेक्टरला एम्फसाईज करतोय, प्रसंग कसा रंगवतोय सांगताना, हे लक्षात घेऊन मला माझं होमवर्क मिळायचं तिथे, मला टिप्स मिळायचे. आणि मग मी माझं असं एक स्वतःचं एक वर्कआउट करायचो त्याच्यावर. मग ते पुढे डिरेक्टरबरोबर माझ्या डोक्यातले विचार त्याला सांगून त्याला काय एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर ते कॅरेक्टर उभं राहायचं. सो मला असं वाटतं लुक डिझायनिंग करताना डिरेक्टरची विजन, त्याच्या डोक्यात काय आहे, कारण फिल्म पडद्यावर यायच्या आधी डिरेक्टरच्या डोक्यात इथे असते, 100%. ती समजून घेणं, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेणं, हे जर तुम्हाला जमलं तर कॅरेक्टर डिझाईन करायला, लुक डिझाईन करायला मला वाटतं खूप मदत होते. एक्झॅक्टली. तुम्ही मराठीमधल्या खूप दिग्गज कलाकारांसोबत, डायरेक्टर लोकांसोबत आत्तापर्यंत काम केलेलं आहे.
पण असा कोणता सीन होता ज्यात मेकअप किंवा लुक डिझाईननी सीनचा मूड, इमोशन आणि पूर्ण इम्पॅक्टच बदलून गेला? अशी काही आठवण? हो, म्हणजे तसं खरं सांगायचं तर जे काय लुक डिझायनिंग मी आत्तापर्यंत केलं आहे, म्हणजे जत्रा पिक्चरसाठी केलं होतं, गैरसाठी केलं होतं किंवा अनेक पिक्चरसाठी मी जे काही लुक डिझाईन केले, तर त्याचा सगळ्यात एक विनोदी म्हणता येईल असा किस्सा मला आत्ता आठवतोय, आवडेल. की सावरखेड एक गाव हा माझ्या आयुष्यातला पहिला पिक्चर होता. तर त्या पिक्चरमध्ये एक वेडा भिकारी आहे. हम्म. एका वेड्या भिकाऱ्याचं कॅरेक्टर आहे, की जो सतत एक सस्पेक्ट म्हणून आपण त्याच्याकडे बघत राहतो. बरोबर. तो सतत काही घटना जेव्हा घडणार असते त्याला तो दिसत राहतो स्क्रीनवर, आणि एक शंकास्पद कॅरेक्टर म्हणून तो सतत येतो आणि तो वेडा आहे, तो भिकारी आहे. तर ती भूमिका करणारे, आय एम सॉरी त्या कलाकाराचं नाव मला आठवत नाही आता, पण ते जे गृहस्थ होते ते मला भेटायला आले होते. फिल्मच्या 1 महिना आधी मी नरेशन वगैरे चालू होतं, मी नाशिकला गेलो होतो. हे सगळं नाशिकला चालायचं. ओके. ते नाशिकचेच कलाकार होते. ते मला ते आले ते भेटायला, आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की एक काम कर, त्यांची त्याला थोडीशी वाढलेली दाढी मिशा होती आणि केस थोडेसे कापायला झालेले असे केस होते. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की आपल्या फिल्म सुरू व्हायला अजून महिना आहे साधारणपणे, तर प्लीज तुम्ही दाढी मिशा वाढवा. तुम्ही दाढी मिशा कट करू नका, केसांनाही काही कात्री लावू नका, जे व्हायचं ते जंगल होऊ देत. अरे म्हणे, मी जॉब करतो, मला हे आधीच. म्हटलं बघा, ही रिक्वेस्ट आहे, तुम्ही आता कलाकार पण आहात, तुम्ही जिथं जॉब करता तिथल्या लोकांनाही माहिती आहे की तुम्ही कलाकार आहात, तर बघा जमलं तर. तर त्यांनी ते मी ज्या पिक्चरच्या पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा सेटवर भेटलो, तर ते अस्ताव्यस्त वाढलेले त्यांची दाढी मिशा होत्या व्यवस्थित, पण जरा त्यांनी नीटनेटके ठेवले, ते पण वाढलेले केस होते, दाढी. तर मी पहिलं त्यांना काय केलं की त्यांचे केस विस्कटून टाकले, त्यांच्या केसाचं लस्टर जे होतं, छान शाईन शॅम्पू विम्पू त्यांनी केलेलं ते घालवून टाकलं, रखरखीतपणा आणला केसांना, दाढी मिशा विस्कटून टाकल्या, ते अजिबात त्यांना म्हणजे. आणि त्यांना जो काय मेकअप दिला, लुक दिला, कॉस्ट्युम डिझायनरबरोबर आधीच म्हणजे राजीव पाटीलच्या मिसेस त्याच करत होत्या, त्यांच्याबरोबरही थोडंसं माझं बोलणं झालं होतं, आणि त्यांचा आम्ही गेटअप केला. आणि त्यांचं असं संध्याकाळनंतर रात्रीचा त्यांचा सीन असणार होता, तर ते दुपारनंतर आले होते, त्यांचा गेटअप केला आणि ते गेले बाहेर निघून. संध्याकाळचा नाश्ता आला सेटवर आणि तो नाश्ता दिला जात होता सगळ्यांना, आणि अचानक हे काका आतमध्ये आले आणि मला म्हणले, अतुल अरे काय केलंस तू माझं, मला कोणी नाश्ताच देत नाही आहे. हे नाश्ता गेले की ते स्पॉट बॉय, ओ बाजूला बसा तिकडे, सगळ्यांना देऊन झाल्यावर देऊ, मध्ये मध्ये येऊ नका. म्हणजे त्याला चक्क खरं भिकारी, खरं वेडा समजून त्यांना हाकलून देण्यात येत होतं तिकडे. आणि मग राजीवला ते कळलं, राजीव पाटील पण आला, त्यांनी स्पॉट बॉयजना बोलवलं मेकअप रूममध्ये आणि सांगितलं की हे आपले आर्टिस्ट आहेत, ह्यांना द्या चहा पाणी नाश्ता, जे युनिटसाठी असेल ते सगळं यांना द्या. हे म्हणजे सांगायला, तेव्हा एक जो लाफ्टर आला की ते स्पॉट बॉय म्हणून कपाला हात लावून, अरे आम्हाला वाटलं खरेच वेळेत. किंवा सेम त्यांच्याच बरोबर एक सीन झाला होता. एका सीनमध्ये ट्रॉली लावली, ती वर बाजारामध्ये मार्केटमध्ये सीन होता, एका झाडाचा एक पार होता, त्या पारावर तो वेडा बसलाय, कॅमेरा त्याच्यापासून सुरू होतो आणि कॅमेरा ती ट्रॉली सरकत पलीकडे जे आपले कलाकार आहेत त्यांच्यावर, ते हॉटेलच्या एका टेबलवर ते बसले, तिथे ते जातो कॅमेरा. ते असा तो सीन होता. त्या वेड्याला तिथे बसवलं होतं झाडापाशी, आणि आम्ही गर्दीने त्रास देऊ नये म्हणून आम्ही दोरी लावली होती आणि आम्ही सगळे व्हॉलेंटियर्स दोर धरून उभे होतो, गर्दी आत येऊ नये म्हणून. तर 2-4 बायका होत्या आणि त्यांना त्या झाडापाशी जाऊन जवळून तो सीन बघायचा होता आणि आम्ही जाऊ देत नव्हतो. तर ती बाई इतकी वैतागली, ते एवढं बसलंय तिकडे झाडाखाली, त्याला जाऊ दिलं, आणि मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्ही त्याच्या बाजूला जातो की. ते कॅरेक्टर. हां, त्यांना हे लक्षात नाही आलं की ते कॅरेक्टर आहे. करेक्ट. तर हा असा जो काही मजा येते की परफेक्ट मेकअप ज्याला होऊन जातो अशाला, तर असे अनुभव येतात बरेचदा. मराठी इंडस्ट्रीमध्ये लुक डिझाईन आणि मेकअपचं महत्त्व आज आपण बघतो की बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि पूर्वी ज्यावेळेस तुम्ही काम करायचे त्यावेळेस मेकअप किंवा फोटोग्राफी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, ह्याला एवढं प्राधान्य होतं का? होतं. एक तर मराठी फिल्म इंडस्ट्री असेल किंवा दुसऱ्या कुठलीही रिजनल फिल्म इंडस्ट्री असेल, मुळात सिनेमा जिथे आहे करेक्ट. तिथं मेकअप आणि लुक डिझायनिंगला महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आहेच. तिथं मराठी इंडस्ट्री, हिंदी, तमिळ, गुजराती असं काही नाही आहे. सो जिथे कथा आहे, जिथे चित्रपट आहे, जिथे कॅरेक्टर्स आहेत, तिथे लुक डिझायनिंग हे असतंच. फक्त, आणि ते पूर्वीच्या काळापासून आलेलं आहे की आज मी या क्षेत्रात याच्या आधीपासूनच
गेली कित्येक वर्ष 60-70 वर्ष फिल्म इंडस्ट्री कार्यरत आहे आणि असंख्य कॅरेक्टर्स आपण बघितलेली आहेत. बरोबर. म्हणजे देवदाससारखा पिक्चर असेल किंवा हीर रांझासारखा चित्रपट असेल किंवा ज्यामध्ये त्या त्या कॅरेक्टर्सना ते लुक्स दिलेले आहेत किंवा काही हे म्हणतात त्याला बायोपिक्स. तर ह्या ठिकाणी तर लुक डिझायनिंग हा पहिल्यापासून चालत आलेला मुद्दा आहेच, तर तो आताही आहेच आणि त्याला महत्त्व पहिल्यापासून होतं आणि आताही राहणार आहे. नुसतीच लव्ह स्टोरी असेल आणि कोणीही कसंही दिसलं तरी चालणार आहे, स्पेसिफिक काही गरजच नाही असं काही कोणी स्पेसिफिक दिसण्याची. असं जिथे असेल तिथे फक्त सुंदर दिसणं एवढंच लुक असतं. पण अदरवाईज कॅरेक्टरला पकडून जर काही करायचं असेल तर मला वाटतं लुक डिझायनिंग हा फॅक्टर येतोच बाय डिफॉल्ट. एक्झॅक्टली. आजकाल नवीन पिढीला काय झालंय ना, की पोर्टफोलिओ ह्या संदर्भात जास्त माहितीच नाहीये. एआयचा टाइम आलेला आहे. कॅमेरेज वेगवेगळ्या नवीन प्रकारचे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा आत्ताचा लुक आणि तुमचा आलेला फोटो ह्याच्यामध्ये खूप तफावत असते. सो पोर्टफोलिओ का महत्वाचा आहे आणि पोर्टफोलिओसाठी तुम्ही काय सजेशन द्याल? सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा झालेला आहे की आजकालच्या जनरेशनला म्हणू किंवा आजकालच्या फोटोग्राफर्सना म्हणू किंवा आजकालच्या कलाकारांना म्हणू, आजच्या जनरेशनला एक मोठं कन्फ्युजन असं झालेलं आहे की पोर्टफोलिओ आणि फोटो सेशन ह्यातला फरकच कोणी लक्षात घेईन असं झालेलं आहे. सुंदर फोटो एवढंच केलं, म्हणजे देर इज अ डिफरन्स इन बिटवीन फोटो सेशन अँड पोर्टफोलिओ. एक्झॅक्टली. ह्यातला फरक नक्की काय? मुळात फोटोग्राफी म्हटल्यानंतर फोटो सेशन, कॉन्सेप्ट शूट, एजन्सी शूट, पोर्टफोलिओ शूट हा प्रत्येक सेगमेंट वेगळा आहे. पोर्टफोलिओमध्ये सुद्धा ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ, मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ हे घटक वेगळे आहेत. आणि कुठल्याही स्ट्रगलरला ह्या क्षेत्रात येताना आधी फोकस त्याचा क्लिअर असणं गरजेचं असतं की त्याला नक्की काय करायचं आहे पुढे येऊन. त्याला मेनस्ट्रीम मॉडेलिंग करायचं आहे, त्याला कॅरेक्टर मॉडेलिंग करायचं आहे का त्याला ॲक्टिंग करायचं आहे, हा त्याचा फोकस क्लिअर असेल, त्याला ती क्लॅरिटी असेल, तर त्या हिशोबानुसार पोर्टफोलिओ डिझाईन व्हावा लागतो. कारण प्रत्येक ट्रॅकचं, जो मीडियात हे 3 ट्रॅक्स आहेत, त्या प्रत्येक ट्रॅकचे एक्सपेक्टेशन किंवा त्यांच्या गरजाच वेगळ्या आहेत. बरोबर. तर त्या लक्षात घेऊन जर फोटोशूट केलं गेलं आणि हा मुद्दा डोक्यात ठेवला गेला की पोर्टफोलिओ हा त्या कलाकाराचा आहे, फोटोग्राफरचा नाही. बरोबर. मी एक फोटोग्राफर आहे आणि मला माझं कौशल्य दाखवायचं असेल, मी किती ग्रेट आहे, मी किती महान आहे हे दाखवायचं असेल, तर मी माझ्या कॉन्सेप्ट शूट्स मुद्दाहून कराव्यात ना आणि दाखवावं मला किती छान जमतं काम करायला ते. पण जेव्हा एखादा कलाकार माझ्याकडे त्याचा पोर्टफोलिओ करून घ्यायला येतो, त्यावेळेला मला किती अक्कल आहे फोटोग्राफीतली हे दाखवण्यापेक्षा तो कलाकार किती चांगला आहे, त्याचं पर्सनॅलिटी कशी ग्रूम करता येईल, त्याची एक्सप्रेशन्स, त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्यातून काही कॅरेक्टर्स मला कशी बाहेर काढता येतील शूटच्या दरम्यान. बरोबर. आणि साधारणतः एक बेसिक मेकअप, कॉस्ट्युम, स्टायलिंग, पोझिंग, मूड्स, एक्सप्रेशन्स या माध्यमातून तो किती छान दिसेल हे बघणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. राईट. कारण मी जो पोर्टफोलिओ करतो त्याच्यामुळे त्याला बेनिफिट होणं गरजेचं आहे. बरोबर. जे आज बघायला मिळतं की प्रमाणाबाहेर जास्त फोटोशॉपचा वापर करून 4 आण्याच्या मॉडेलला 200 रुपयाचं करून ठेवायचं, प्रमाणाबाहेर चाकचूक करायचं आणि फोटोग्राफरला एक असं एक हव्यास असतो की मी किती छान काम करतो बघा. बरोबर. आणि त्या नादात तो त्या फोटोग्राफला काहीच्या काही बदलून टाकतो, त्या मॉडेलला खूप काही बदलून टाकतो. ते मॉडेल पण खुश होतं की अरे मी असं कधी दिसलोच नव्हतो, काय सुंदर दिसतंय मी. दोघंही त्या वेळेला खुश असतात. मॉडेल खुश असतं की वा इतकं सुंदर माझं कधीच कोणी काही केलेलं नाही आहे, आणि फोटोग्राफरही खुश असतो कारण मॉडेल खुश असते आणि खुशीने पैसे मिळणार असतात. पण प्रॉब्लेम वेगळाच होतो. ते फोटो जेव्हा बाहेर जातात आणि तुमचं एक फॉल्स रिप्रेझेंटेशन होतं बाय डिफॉल्ट तिथे इंडस्ट्रीमध्ये, आणि कास्टिंग एजंट्स किंवा कास्टिंग करणारी जी लोकं किंवा डिरेक्टर ते फोटो बघून तुम्हाला भेटायला बोलवतात आणि ओ शेट आप हो ये नाही आप तो खूपच वेगळं दिसावं तुम्ही, फोटो कोणी काढलाय? अरे फोटो कोणी काढलाय म्हणजे फोटोग्राफरची पब्लिसिटी करायला का तुम्ही पैसे मोजलेत? तुमचा तर तोंडावर अपमान झाला की नाही तुम्ही असे दिसत नाही, तुम्ही आम्हाला नको. बरोबर. रिजेक्शन कोणाचं झालं? तुमचं झालं. आणि तुमच्या रिजेक्शनसाठी पैसे कोणी
घेतलेत फोटोग्राफरनी. बरोबर. तर हा प्रॉब्लेम सध्या व्हायला लागलेला आहे की पोर्टफोलिओ म्हणजे काय आणि फोटो सेशन म्हणजे काय ह्याचा विचार न करता फक्त सुंदर दिसणं याला महत्त्व देऊन जे काम केलं जातं ते कुठेतरी चुकतंय असं मला वाटतं. ह्याच्याशीच रिलेटेड मला तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे, की तुमची पोर्टफोलिओ बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, जी आम्ही ऐकलेली आहे, की तुम्ही पोर्टफोलिओ कधी एका दिवसात 2 दिवसामध्ये शूट करत नाही. कारण की तुम्ही कॅरेक्टर्स पूर्णपणे त्याची जर्नी कव्हर करता. मग ते दाढी असेल, मिशी असेल, हेअरकट्स असतील. ह्याच्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, पोर्टफोलिओ सहसा एका दिवसातच होतो, पण त्याला एक प्रोसिजर असते. म्हणजे एक तर सगळ्यात पहिलं मला विचारात घ्यायला लागतं की समोरच्या माणसाला करिअर कुठल्या ट्रॅकवर करायचं आहे. बरोबर. त्याला मेनस्ट्रीम मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर करायचं आहे का कॅरेक्टर मॉडेल बनून यायचं आहे का ॲक्टर म्हणून यायचं आहे, ते लक्षात घेऊन आधी मला चॅनलाइज करायला लागतं की मला त्याला कशा पद्धतीत प्रेझेंट करायचं आहे. मी सहसा ब्लाइंड शूट्स टाळतो की आलो आम्ही पोर्टफोलिओला करा आता आमचं शूट, असं मी शक्यतो टाळतो. मी शक्यतो सांगतो आधी मला भेटायला या. त्यांच्याशी आधी जेव्हा मीटिंग करतो मी त्यांच्याबरोबर आणि त्यांना बघतो समोर, त्यावेळेला मला एक अंदाज येतो की हा व्यक्ती कशी दिसतीये, त्याची चेहरेपट्टी, त्याची शरीरयष्टी, त्याचा आवाज, त्याची बोलण्याची स्टाईल, बोलताना त्याचा एक्सप्रेसिव्ह चेहरा, म्हणजे चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स येत आहेत की नाही येत आहेत, अशा अनेक गोष्टी मला समजतात तिथे आणि त्याच्यातून मला त्याचे लुक्स सापडतात. तो जो उत्तम बॉडी बिल्डर असेल आणि फॅशन इंडस्ट्रीतच त्याला काम करायचं असेल तर मी त्याच्या शरीराकडे लक्ष देतो, त्याचे चेस्ट कट, बायसेप्स, ट्रायसेप्स, सिक्स पॅक्स, ॲब्स, की मला त्याला कुठले पॉईंट्स मला त्याचे एनहान्स करायचे. पण तो जर ॲक्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने आलेला असेल, बॉडी शॉडी त्याच्याकडे ॲव्हरेज असेल, तर मला त्याच्या एक्सप्रेशन्सकडे लक्ष द्यायला लागतं. बरोबर. मला हा विचार करायला लागतो की मी त्याच्यातून कुठली कॅरेक्टर्स काढू शकतो बाहेर. त्या दृष्टिकोनातून ज्या बायकांचा पोर्टफोलिओ आम्ही शूट करतो त्याला लेडीजसाठी कसं मेकअप आणि हेअर हे दोन्ही कॉम्बिनेशन आम्हाला वापरता येतं. जेंट्सचा पोर्टफोलिओ करताना मेकअप हा वन सेट बेसिक मेकअप असतो, तिथे काही मेकअपमध्ये फरक नसतो. पण मी तुमचे दाढी मिशा केस कल्लेच वापरत जातो जेंट्सचे. नॉर्मली माझं असं सांगणं असतं की कुठल्याही पुरुषांनी माझ्याकडे मेकअपला येताना, फोटोशूटला येताना दाढी मिशा केस कल्ले वाढवा, केस वाढवा, दाढी मिशा वाढवा आणि अस्ताव्यस्त पद्धतीत माझ्याकडे या. विल स्टार्ट विथ रगेड अँड राऊडी लुक्स, विथ टपोरी लुक्स, विथ निगेटिव्ह लुक्स, आणि टप्प्याटप्प्यात जसजसं आपण एक एक कॉस्ट्यूम बदलत जातो तसतसा माझा हेअर आर्टिस्ट त्यांचे दाढी मिशा केस कले चॉप करत जातात, त्याला ट्रिमिंग करत जातात, त्याला शेपिंग करत जातात. ज्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा ओव्हरऑल लुक बदलत जातं आणि ॲट द एंड जेव्हा ते मॉडेल माझ्याकडनं जातं त्याला तो क्लीन शेवन जातो. सो एकाच पोर्टफोलिओत सगळी लुक्स आपल्याला कॅप्चर करता येतात. बरोबर. की दाढी मिशा अस्ताव्यस्त जंगल वाढलेला असताना असा दिसतो, थोडंफार ट्रिमिंग केलं तर असा दिसतो, नीट अजून शेप केलं तर असा दिसतो, क्लीन शेवन असा दिसतो. तुम्ही ठरवा मी तुम्हाला कसा पाहिजे. हे अख्खा जर्नी त्याचा त्या पोर्टफोलिओतून दाखवायचा माझा प्रयत्न असतो. मग साईड बाय साईड कॉस्ट्यूममधून, बॉडी लँग्वेजमधून, मूड्स आणि एक्सप्रेशनमधून आपण व्हेरिएशन्स देतच असतो. पण तुमचे केस हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. बायकांसाठी पण बघायला गेलं तर मोकळे सोडलेले भुरभुरणारे केस, वेणी घातली की अचानक ती बाई वेगळी दिसते आणि अंबाडा घातला की अजूनच मी तिचं वय डायरेक्ट 10 वर्षांनी वाढू शकतं. एक्झॅक्टली. की एका मुलीची एका बाईत रूपांतर होऊ शकतं नुसता एक अंबाडा आणि मोठं कुंकू आल्यानंतर. तर तो जो एक फरक आहे की एक कलाकार म्हणून माझी रेंज काय आहे हे दाखवण्याचं काम माझा सहसा प्रयत्न असतो पोर्टफोलिओतून झालं पाहिजे. मला अजून एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, ती म्हणजे तुम्ही नवीन कलाकारांमध्ये टॅलेंट ओळखताना त्यांचे लुक्स असतील, कॉन्फिडन्स असतील, इम्प्रेशन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं तरी जाऊन शेवटी त्यांच्या ओव्हरऑल कॅमेऱ्याला ते कसे फेस करतात ह्या गोष्टींवर जाऊन डिपेंड करतात. पण त्यांना तुम्ही अशा काय टिप्स द्याल की स्टार्टिंगला स्ट्रगलिंग पिरियडमध्ये पोर्टफोलिओ करताना किंवा मेकअप करताना किंवा एखाद्या ऑडिशनला जाताना त्यांनी काय प्रिपरेशन करून गेले पाहिजेत? बेसिकली दे शुड बी फ्लेक्झिबल. ओके. एक्सपेरिमेंटिव्ह राहणं हे खूप गरजेचं आहे. एक मी स्पेसिफिक वाक्य सांगतो सगळ्यांना
की पोर्टफोलिओ इज अ मिरर ऑफ युअर पर्सनॅलिटी. तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. तुम्ही दाखवा इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन यू टोटली चेंज युअर सेल्फ अँड लुक डिफरंट. मी असा दिसू शकतो, मी असा दिसू शकतो, मी असा दिसू शकतो, मी तसाही दिसू शकतो. तुम्ही ठरवा मी तुम्हाला कसा पाहिजे. हे दाखवणं म्हणजे पोर्टफोलिओ. तुमच्या व्यक्तिमत्वाचा तो आरसा म्हणजे पोर्टफोलिओ. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडत नाही हे दाखवण्यासाठी पोर्टफोलिओ नसतो. तुम्हाला काय आवडतं हे बघण्यात मीडियाला काडीचाही इंटरेस्ट नसतो. अनेक बायका माझ्याकडे येतात आणि त्यांचे काही असं स्पेसिफिक म्हणणं असतं की टिकली लावलीच पाहिजे का, मी कधीच लावत नाही. किंवा तिळासारखी बारीक टिकली इथे ऑलमोस्ट नाकावर भुवयांच्या खाली आम्ही इथेच लावतो. जरा बरं ही फार वरच झाली, ही फार मोठीच झाली, एवढं मोठं नको ना, दिस डझंट सूट्स मी, दॅट डझंट सूट्स मी, करूच देत नाहीत काही. किंवा मग केसांची वण अशी नको, अशीच पाहिजे. त्यांना खूप ठरलेलं त्यांचे ब्रॅकेट्स असतात. किंवा आय मेकअप म्हटल्यानंतर तो ठराविक तो पट्टा लायनरचा पाहिजेच. हे कम्फर्ट झोनचंच नसतात, त्याच्या बाहेर जाण्याचे त्यांचे. पुरुषांबरोबर मी कधी क्लीन शेवनच करत नाही, मला दाढीच काढायची नाही, हे त्यांचे काही पुरुषांचे काही गोष्टी असतात. किंवा माझा फक्त लेफ्ट प्रोफाईलच घ्या, माझा राईट प्रोफाईल चांगलाच येत नाही. तर माझं म्हणणं असं, तू नको ना ठरव हे. बरोबर. मुळात तुला काय आवडतंय, तुला कुंकू आवडतंय की नाही, तुला दाढ्या क्लीन शेव केलेलं आवडतंय की नाही, मुद्दा नाहीच आहे. समोरचं कॅरेक्टर कसं काय आहे त्याप्रमाणे तू मोल्ड होतोस की नाही, तू ते कॅरी करतोस की नाही, हे महत्त्वाचं आहे. मी टिकली बारीक लावा किंवा मोठी नको म्हणणाऱ्या बाईला माझा एक बेसिक प्रश्न असतो की बाई, माझं जर उद्या एखादं कॅरेक्टर 4 आण्या एवढी मोठी टिकली कपाळाच्या मध्यभागी लावणारं कॅरेक्टर असेल तर तू करणार नाहीस का तो रोल? तर तसं नको ना करू. तू नको ठरव तुला बरं असं काही आहे का की दिस डझंट सूट्स मी म्हणजे काय. हे वाक्य तर फार कॉमेडी आहे. मुळात त्या व्यक्तीला ती ठराविक गोष्ट, विशिष्ट गोष्ट कुणावरच आवडत नसते. फक्त दुसऱ्याचं लाईफ कंट्रोल करता येत नाही म्हणून ती स्वतःला लेबल लावून घेते की दिस डझंट सूट्स मी. माझं म्हणणं असं, तू कधी करून बघितलंयस का हे? तुला हे केल्यानंतर तुला कोणी 10 लोकांनी येऊन सांगितलंय का, हे घाण दिसतंय, असं नको करू? असं झालंय का कधी? नाही झालेलं. तू कधी केलंच नाही असते. तू ठरवून टाकलंस की दिस डझंट सूट्स मी. बरोबर. सो डोंट डू दॅट. तू कर, तू कॅरी करून दाखव ती गोष्ट. माईट बी एखाद्या डिरेक्टरला ते आवडेल, एखाद्या कॅरेक्टरच्या लुकसाठी ते परफेक्ट जाणारी गोष्ट असेल, त्याच्यावर तुला कामही मिळू शकेल. हा जो मुद्दा असतो पुरुषांच्या बाबतीत आणि की दाढी काढलीच पाहिजे का, आम्ही कधी मिशी काढली नाही, दाढी काढली नाही. ओके ठीक आहे ना, तू नाही काढलीस तर पण प्रॉब्लेम कसा होतो की जर एखाद्या कॅरेक्टर क्लीन शेवन असेल तर तुझं तिथे रिजेक्शन होईल. 100%. कारण मी ज्या कास्टिंगला उभं राहतो, मी जेव्हा माझ्या असिस्टंट्सना सांगतो की असं असं कॅरेक्टर आहे, आपल्याला बिना दाढीचं कॅरेक्टर पाहिजे, क्लीन शेवन लुक शोधा, आणि आलेल्या फोटोंमधनं क्लीन शेवन लुक शोधली जातात. मग तुझा जर क्लीन शेवन फोटोच माझ्याकडे नसेल तर यू आर गोइंग टू मिस द बस. बरोबर. मग अनेकदा काय होतं की दाढीमधलं तुझं लुक मला आवडतं, मी तुला ऑडिशनला बोलवतो, तू ऑडिशन पण छान देतोस, तुझं सिलेक्शन होतं, पण मी डिरेक्टर आहे, माझ्या कॅरेक्टरला दाढीमिशी नाही आहे, आणि मी सांगतो आता जाऊन दाढीमिशी शेव करून ये, मला नको आहे, क्लीन शेव कर. तूही विचार करतो आता आपल्याला रोल मिळाला आहे, आपण जाऊ आणि दाढीमिशा काढून येऊ. तू जातोस, दाढीमिशा शेव करून क्लीन शेवन होऊन माझ्यासमोर येतो, आणि मग मला कळतं आईला हाताने चांगला दिसत आहे हा. कारण दाढीच्या मागे लपलेली तुझी जॉलाईन आहे किंवा मिशीच्या आत लपलेलं तुझं हे अंतर आहे, नाकाच्या आणि वरच्या ओठाच्या मधलं अंतर. ह्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्या दाढी मिशांच्या आत लपलेल्या असतात, जे आधी अंदाज येत नाही. तुम्ही क्लीन शेव केल्यानंतर ते ऑड गोष्ट अचानक दिसायला लागते, आणि मी म्हणतो की नाही, मला नाही घ्यायचं तुला, कारण मला तू आता आवडत नाही आहेस. आणि मग तिथे त्या आर्टिस्टचा पापड मोडतो, तिथे एक भांडण, एक सूर येतो की तुम्ही मला दाढी काढायला सांगितलीत म्हणून मी दाढी काढली, आणि आता हाऊ कॅन यू से नो. बरोबर. मग आम्ही ते प्रसंगच टाळतो भांडणाचे. नको ना, ते कोण नंतर ते चिडचिडणी सहन करणार. आम्ही असिस्टंटलाच सांगतो आपलं कॅरेक्टरचं लुक असं आहे, अशातली माणसं बघ. मग सेम उलटा प्रकार होतो, दाढी मिशातली माणसं आम्हाला हवी असतात, आम्ही सांगतो दाढी मिशावालीच लोक शोधा. मग एखादा कलाकार एरवी क्लीन शेवन असेल, तो कितीही चांगला आर्टिस्ट असेल, तरी मुळात त्या दाढीमध्ये तो कसा दिसतो हे जर आम्हाला माहितीच नसेल, आम्ही ती रिस्कच घेत नाही. करेक्ट आहे. सो माझं म्हणणं असं, फ्लेक्झिबल राहा.
नक्कीच. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर खूप फेमस असे चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये जर नावं घ्यायचीच झाली तर दुनियादारी, सतरंगी रे, त्याच्यानंतर फर्जंद आणि चेकमेट. ह्या प्रोजेक्ट्समध्ये तुमच्या सर्वात आव्हानात्मक आठवणी आणि मजेदार किस्से ते काय, ते आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडतील. टू बी व्हेरी ऑनेस्ट, फर्जन हे नाव त्यात नाही घेतलं तरी चालेल, कारण त्या पिक्चरला मी फक्त फोटोग्राफर होतो. ओके. आय वॉज नॉट अ मेकअप आर्टिस्ट. सो तिथे माझं काम फक्त फोटोग्राफी हे होतं. पण येस, बाकी सगळ्या चित्रपटांमध्ये प्रत्येक चित्रपटाला एक तर दुनियादारीला रेट्रो लुक होता. तसं होतं, प्रत्येक चित्रपटाचं काही ना काहीतरी वेगळं खासियत होती. तर आव्हान म्हणाल तर 2 चित्रपटांची मी नावं घेईन. एक तर तुम्ही आता इथे गैर जे नाव घेतलं, की गैर चित्रपटाच्या वेळेला संदीप कुलकर्णींना एक वेगळा लुक देणं अपेक्षित होतं. म्हणजे माझ्या डोक्यात ते आलं होतं, कारण तो एक कम्प्लीट सस्पेन्स थ्रिलर फिल्म होती ती. ओके. आणि तिथे संदीप कुलकर्णी हे थोडेसे खतरनाक, थोडेसे एक सस्पिशियस कॅरेक्टर असे दिसणं खूप गरजेचं होतं. आणि संदीपजींना कम्प्लीट इव्हन दाढीची ग्रोथ येत नाही. तर मी त्या चित्रपटामध्ये लुक डिझायनर पॉईंट ऑफ व्ह्यूनी 2 गोष्टी केल्या होत्या. एक तर त्यांना ग्रे लेन्सेस लावल्या, कारण त्यांचे डोळे जास्त भेदक दिसणं हे मला गरजेचं वाटत होतं. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये थोडं रावडीनेस आणण्याकरता त्यांना स्टबल्ड कम्प्लीट दाढी असणं मला गरजेचं वाटत होतं. त्यावेळेला तोंडाला वॅक्स चिटकवून त्याच्यावर स्टबल मी चिटकवायचो, मी प्रेस करायचो. आणि 34 दिवसाचं शूटिंगमध्ये 68 वेळेला मी ती दाढी लावली. दिवसातनं 2दा ती दाढी लावायला लागायची. कारण सकाळी पहिल्यांदा ती दाढी लावल्यानंतर दुपारी लंच ब्रेक होईपर्यंत उन्हामुळे वगैरे ते वॅक्स थोडं हललं की ती दाढी थोडीशी हलायची. सो लंच ब्रेक व्हायचा तोपर्यंत, त्यानंतर लंचनंतर सगळं ते क्लीन काढून घ्यायचं, परत एकदा नव्याने ती दाढी लावायची. असं 68 वेळेला मी ती दाढी लावली आणि कुठेही कंटिन्युइटीचा जग बसला नाही. त्याच ठराविक पॅटर्नमध्ये, तेवढ्याच डेन्सिटीमध्ये ते मला 64 वेळा काम करायला लागलं. आणि ह्या सगळ्या प्रकारात आय एम व्हेरी थँकफुल टू सतीश राजवाडे अँड संदीप कुलकर्णी. संदीप सर लुक ट्रायच्या वेळेला थोडेसे स्केप्टिकल होते की अतुल यार, हे सगळं इतकं करत बसायचं, तेवढा वेळ मिळेल का, किंवा लेन्स घालूनच मी काम करणं गरजेचं आहे का, खूप तामझामवाली फिल्म आहे, मारधाड आहे, पळापळ आहे, ते लेन्स. तर मी म्हणलं की पण त्यामुळे तुमचं कॅरेक्टर थोडं अपलिफ्ट होणार आहे. तर त्यांनी सतीशला विचारलं, सतीश म्हणलं अतुल तुला योग्य वाटतं? म्हणलं हो, करायचं, संपलं. हे मला इतकं छान वाटलं त्याला की सतीश राजवाडेसारख्या एवढ्या मोठ्या दिग्दर्शकांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला आणि संदीप कुलकर्णींनी पण त्याच्यावर नंतर फुल कोऑपरेशन केलं. सो तो जो काय माझा गैरचा अनुभव होता, तर असे किस्से होतात. की दुसरा एक माझं आव्हान जे माझ्यासमोर होतं ते होतं मुंबई पुणे मुंबई पार्ट 1. आता मला असं वाटतं की माझी ती मेहनत कम्प्लिटली अननोटिस्ड गेली त्या चित्रपटातली. त्याची दखलच घेतली गेली नाही, कारण लोकांना कळलंच नाही. आणि मी आवर्जून सांगतो, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात टफेस्ट काम मी कुठलं केलं तर मुंबई पुणे मुंबई पार्ट 1. लोक म्हणतात काय त्यात एवढं, साधी तर मुक्ताबरोबर दिसते, 2 तर आर्टिस्ट आहेत, काहीच गेटअप नाही आहे, काहीच नाही आहे, ती जशी दिसते तशीच शेवटपर्यंत आहे, काही यात काय आव्हानात्मक आहे. तर मला हे सांगायला विशेष अगदी सांगावंसं वाटतं की तो चित्रपट ज्यांनी पाहिला आहे त्यांच्या लक्षात येईल, सकाळी 10च्या दरम्यान स्टोरी सुरू होते आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान संपते. एका दिवसाची जी स्टोरी आहे. तर एका दिवसात एक मुलगा आणि एक मुलगी अख्ख्या पुणेभर फिरतात, पार सिंहगडापासून खडकवासल्यापासून सगळीकडे ते फिरतात अख्खा दिवसभर, आणि फायनली तो मुलगा तिला स्टेशनवर ड्रॉप करतो, अशी ती स्टोरी लाईन. हे शूटिंग जे एका दिवसातलं आहे ते आम्ही 5 महिने शूट करत होतो, आणि त्या 5 महिन्यातले फक्त 20 दिवस शूटिंग केलं आहे. मग ॲक्च्युली शूटिंग डेज फक्त 20 होते. तर 20 दिवस फक्त शूटिंगचे 5 महिन्यात तुकडे पडले होते त्याचे. म्हणजे मध्ये मध्ये किती वेळ गेला होता. बरोबर. मुक्ता त्या काळात बाहेर इतरही प्रोजेक्ट्स करत होती. कधी आउटडोर शूट करून यायची, टॅन होऊन यायची, कधी काय ते. आणि तुम्ही जर हा पिक्चर बघितला तर संपूर्ण चित्रपटात मेकअपचा जर कुठेही बसत नाही. बरोबर. पहिल्या फ्रेमला ती जशी दिसते थ्रू आउट द फिल्म ती तशीच दिसली.
तिचा स्किन टोन असेल, तिचा आय मेकअप असेल, तिची लिपस्टिकची शेड असेल, कुठेही इवन तिचे केस जे शॉर्ट हेअरकट दिलाय, मधल्या काळामध्ये तिचे केस वाढले होते, तर मी माझ्या स्टुडिओमध्ये तिला बोलवून, एक हेअर आर्टिस्ट बोलवून, फोटो त्याला दाखवून तिचा हेअरकट पण सेम तसा करून घेतला आम्ही. अरे वा. आणि त्याच्याकरताही एक मेहनत म्हणण्यापेक्षा स्किल लागतं. एक्झॅक्ट. जर कुठेही त्या चित्रपटाला बसला नाही तिच्या लुकमध्ये, आणि मला असं वाटतं ते माझं सगळ्यात बेस्ट वर्क आजपर्यंतचं होतं जे अननोटिस्ड गेलं. सामान्य माणसालाही कळलं नाही आणि त्या वर्षीच्या अवॉर्ड ज्युरीजनाही काही कळलं नाही, रादर त्याची दखलच घेतली गेली नाही. अच्छा. पण ओके, अशा गोष्टी होतात. सो बरोबर. मुंबई पुणे मुंबई पार्ट 1 वॉज माय टफेस्ट जॉब असं मला वाटतं. करेक्ट. आजकाल जर आपण इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलो तर काही जे स्ट्रगलर्स आहेत त्यांच्याकडनं एक तक्रार म्हणू शकतो आपण, ती ऐकायला मिळते की स्टार गर्ल्स असतील किंवा स्टार किड्स असतील त्यांना पहिले प्राधान्य दिलं जातं, ज्याला की आता एक नवीन शब्द पण प्रचलित झालेला आहे, नेपोटिझम. नेपोटिझम. ॲज वेल एज जर आपण बघायला गेलो तर इंडस्ट्रीमध्ये ग्रुपिझम पण खूप चालतं. तर ह्या संदर्भात तुमचं मत काय? हां, आहे. ह्या मीडियामध्ये नेपोटिझम पण म्हटलं तर आहे, ग्रुपिझम तर आहेच आहे. पण मला त्यात काही गैर आणि कोणी तक्रार करावी असं वाटत नाही आहे. मुळात नेपोटिझम म्हणजे काय, तर लिगसी चालवणे, आपल्याच वारसाने आपली लिगसी चालवणे. कुठे नाही आहे ते. आज मेडिकल लाईन असेल, हॉटेल इंडस्ट्री असेल, आज कुठलाही डॉक्टर त्याचं काय म्हणतात त्याला, एक मोठं हॉस्पिटल तयार करतो, घडवतो, तर त्या डॉक्टरची अशी इच्छा असतेच ना की आपल्या मुलाने किंवा मुलींनी डॉक्टर होऊन आपली लिगसी पुढे चालवावी, आपल्या पश्चात आपल्या गादीवर त्यांनी बसावं. बरोबर. एखादा हॉटेलियर, एखाद्याने खूप मोठं अवाढव्य छान हॉटेल निर्माण केलं असेल, तर त्याची अशी इच्छा असते ना की आपल्या हॉटेलच्या गल्ल्यावर किंवा आपल्या या खुर्चीवर आपल्या मुलांनी आणि मुलींनी येऊन बसावं. त्यात गैर काय? कुठलाही आईबाप आपल्याच मुलांना पुढे तो वारसा हा देतच असतो, किंवा आपल्या मुलांनी आपलाच लाईन पुढे चालवावी, आपली लिगसी पुढे चालवावी, ही तर अपेक्षा जगातल्या सगळ्याच क्षेत्रातल्या सगळ्याच आईबापांची असते. मग एखाद्या डिरेक्टरला किंवा कलाकाराला असं वाटलं की आपल्या मुलाने किंवा मुलीने आपली लिगसी पुढे चालवावी, त्याच्यात चूक काय? ह्याच क्षेत्राबद्दल का बोंबाबोंब होते? कारण सगळ्यात महत्त्वाची रादर अशी गोष्ट मी म्हणेन की एखाद्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या मेडिकल किंवा हॉस्पिटल लाईनमध्ये त्या वारशाला, त्या वारस जो असतो त्याला एक वाढलेलं ताट आयतं मिळतं गिळायला, करेक्ट. आणि ते तो छान आयुष्यभर खात राहू शकतो. त्याच्यात कॅपॅबिलिटी असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही त्यांनी. पण ह्या मीडियामध्ये स्टार किड असण्याचा फायदा फार फार तर एकदा किंवा दोनदाच मिळतो सुरुवातीला. पुढे तुमचं टॅलेंटच तुम्हाला पुढे घेऊन जातं. आज शाहिद कपूर असेल, ऋतिक रोशन असेल, वरुण धवन असेल, किंवा असे जे काही सक्सेसफुल स्टार किड्स आहेत, ते काय त्यांचे आईबाप ह्या क्षेत्रातले होते म्हणून सक्सेसफुल नाही झालेले. आज त्यांच्यामध्ये टॅलेंट होतं, ते टॅलेंट त्यांनी प्रूव्ह केलं म्हणून त्यांना पुढे मिळालं. याच्या विरुद्ध अनेक स्टार किड्स असे दिसतात, आले 2-4 पिक्चर केले, 1-2 पिक्चर केले आणि कुठेतरी व्हॅनिश झाले. करेक्ट. मोठे त्यांचे आईबाप मोठे मोठे ॲक्टर्स होते. आता मी नावं नाही घेणार कोणाची, पण ते मोठ्या मोठ्या ॲक्टर्सची मुलं होती आणि त्यांना कुठेही त्यांच्या आईबापाचं नाव इथे कामी आलं नाही, कारण मुळात आडातच नव्हतं, तर पोऱ्यात कुठनं येणार. बरोबर. सो इथे तर नेपोटिझम, आणि त्याला काही लॉजिक नाही आहे की ते स्टार किड्स आहेत म्हणून त्यांना चान्स मिळतं असं काही नाही. तर हां, 1 किंवा 2 चान्स मिळतात पहिले, मान्य आहे, पण ते डिझर्व इट. आता काय असतं, नशिबाचा भाग, आले ते मोठ्या स्टारच्या पोटी जन्माला, त्याला काय करणार. पण याचा अर्थ इथे बाहेरची लोकं आउटसायडर सक्सेसफुल होतच नाही तसं नाही. आज शाहरुख खानसारखं उदाहरण आहे, आज नवाजुद्दीन सिद्दीकी किंवा इरफान खानसारखी लोकं आहेत, आज असे अनंत लोकं आहेत की जे मीडियाच्या बाहेरचे होते आणि ते इथे आले आणि त्यांच्या टॅलेंटवर त्यांनी आपली कारकीर्द घडवली. बरोबर. ते कुठं रडले नेपोटिझमच्या विरुद्ध. सो त्याबद्दल काही रडायचं कोणी काही कारण मला दिसत नाही. सेम थिंग मला असं सांगावंसं वाटतं की ग्रुपिझम. करेक्ट. हो, असतो ना, ग्रुप असतो, आणि का नसावा. आपण बालपणी क्रिकेट खेळतो, कबड्डी खेळतो, हुतुतू खेळतो, की आपण जे लहानपणचे खेळ असतात जे अर्ध्या तासात संपतो खेळ, तेव्हा सुद्धा आपण म्हणतो मला हा माझा मित्र माझ्या टीममध्ये पाहिजे. आपण तिथे पण एक तर तू मला तुझ्या टीममध्ये घे किंवा तू माझ्या टीममध्ये ये, पण आपण एकत्र राहू. हा जो
बाळकडूच आपल्याला मिळतं का, तर आपले कम्फर्ट झोन्स असतात. जो अर्ध्या तासात खेळ संपणार आहे तिथे तुम्ही ग्रुपिझम सांभाळता. इथे तर करोडोंचा मामला आहे. करेक्ट. इथे कित्येक लाखांपासून कित्येक करोडपर्यंत पैसा स्टेकला लागलेला आहे. एक मोठं प्रोजेक्ट आहे. इट्स अ टीम वर्क. मग कुठलाही डिरेक्टर शक्यतो त्याच लोकांना घ्यायला बघणार पहिल्या चॉईसवर, की ज्याच्याबरोबर त्याचे वेवलेन्स नीट जमत आहेत. तिथे काही देवाणघेवाण नीट होऊ शकते, क्लॅशेस कमी होत आहेत आणि एक कम्फर्ट झोन्स आहेत काम करण्याचे. करेक्ट. हे बघूनच जर त्या आता इथे प्रत्येक मोठ्या माशाचा आपला एक छोट्या माशांचा कंपू आहे. इथे कंपुवाद नक्कीच आहे, पण मला त्यात काही गैर असं वाटत नाही, कारण इट्स अ मॅटर ऑफ कम्फर्ट झोन, इट्स अ मॅटर ऑफ टीमवर्क. इथे येणाऱ्या स्ट्रगलरनी हा विचार आधी मनात ठेवणं गरजेचं आहे की इथे आल्यानंतर तुझ्याकडे टॅलेंट आहे की नाही हा पुढला मुद्दा आहे. असेलही तुझ्याकडे लाख मुलाचं टॅलेंट, पण तुझ्याकडे एक एक्स्ट्रा स्किल असणं गरजेचं आहे की तुला इथल्या नेपोटिझमला आणि कंपुवादाला फोडून तुला स्वतःचा मार्ग तयार करायचा आहे. बरोबर. ते तुला जमलंच पाहिजे. अभिनय आलाच पाहिजे, मुद्दा वेगळा आहे, पण हेही तुला जमलंच पाहिजे. आणि ते तुला जमलं नाही तर इथल्या गोष्टींबद्दल रडून तू ब्लेम गेम खेळू नकोस, कारण तुला इथे येण्याआधीच माहिती होतं आणि तरी तू इथे आलायस. करेक्ट. मग आता का रडतोयस? हा एक बेसिक गोष्ट आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अतुलजी, आत्तापर्यंत आपण अनेक कलाकारांचे मेकअप केलेले आहेत, पोर्टफोलिओ केलेले आहेत. सो मला ते जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही अशा कुठल्या कलाकारांचे पोर्टफोलिओ केलेले आहेत, त्याचबरोबर तुम्हाला ते पोर्टफोलिओ करताना काय काय अनुभव आले होते? मी बरेच मोठे ॲक्च्युली खरं सांगायचं तर ऑलमोस्ट 60% मराठी इंडस्ट्रीतले लोकांचे पोर्टफोलिओ माझ्याकडे झालेले आहेत. करेक्ट. आणि सुरुवातीला पोर्टफोलिओ करायला खूप आम्ही एन्जॉय केलेले आहेत. अनेकांचे पोर्टफोलिओ करताना खूप धमाल केलेली आहे. पण अगदी स्पेसिफिक सांगायचं तर पाऊस आणि पावसातलं फोटोशूट हे 2 अनुभव माझे 2 वेगवेगळ्या कलाकारांबरोबरचे होते. एक होतं चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन ह्या कपलचं रोमॅन्स इन द रेन ह्या कॉन्सेप्टवर आम्ही शूट केलं होतं. ओके. ऐन पावसाळ्यात मुळशीमध्ये धो कोसळणारा पाऊस हा शब्दसुद्धा कमी पडेल इतक्या वाईल्ड पावसामध्ये आम्ही शूटिंग केलं होतं फोटोशूट. 3-3, 4-4 छत्र्या माझ्या असिस्टंट्सनी धरल्या होत्या. कॅमेऱ्याला प्लास्टिक शीट्स वगैरे लावून खूप आम्ही तामझाम केला होता. आणि चिन्मयी आणि सुमित बेधुंद रोमॅन्टिक मूडमध्ये एन्जॉय करत होते तो पाऊस. ते विसरून गेले होते कॅमेरासमोर आहे किंवा काही, अर्थात ते इतके चांगले कलाकार आहेत की ते कॅमेऱ्याचं भान ठेवून ते करत होते. त्यांनी पावसामधला त्यांचा एक रोमॅन्टिक मूड इतका एक सुंदर पकडला होता. त्याची गाडी होती कार, कधी कारच्या टपावरच झोपायचे, कधी कारच्या बोनेटवर, कधी खाली जमिनीवर कारला टेकून बसून. हे जे काय त्यांनी केलं आणि ते जे काय त्यांनी एन्जॉय केलं आणि त्यांनी एन्जॉय करणं हे आम्हाला एन्जॉय करता आलं आणि ते जे एक मेमरी क्रिएट झाली की ते आजही मला वाटतं चिन्मयीच्या डीपीला वगैरे ते फोटो दिसतात मला बरेचदा, इतक्या वर्षापूर्वी काढलेले. तर तो एक माझा आठवणीतला आवडता एक अनुभव होता. दुसरा होता श्रेयस तळपदेचं शूट केलं होतं आम्ही. श्रेयस तळपदेचं पोर्टफोलिओ तेव्हा त्याचं बेधुंद मनाच्या लहरी, क्या बात है, ती जी मालिका ज्या सगळ्या चालू होत्या, सावरखेड गाव पण मला वाटतं झाला होता, इक्बालच्या आधीची गोष्ट. त्यावेळेला आम्ही असंच जे फोटोशूट केलं पावसाळ्यातच, तर मुळशीच्या रोड्सवर ऐन पावसात तो जे काय नाचत होता, जमिनीवर रस्त्यावर लोळत होता, तो रस्त्यावर झोपलाय खाली आणि मी त्याच्यासमोर मी पण पालथा झोपून रोड लेवलला जे शूट करणं वगैरे, वाहनं आली की गडगडत फक्त बाजूला जायचं, वाहनाला जाऊ द्यायचं, परत लोळत रस्त्याच्या मध्ये यायचं, हे जे काय आचरट चाळे जे केले होते त्यावेळेला, तर ते खूप आयुष्यभराकरता ते मेमरी ती झाले. किंवा इथे सातारा रोडकडनं मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे, मुंबई हायवे, तो सातारा, तिथे मध्ये एका ब्रिजवर मध्ये रोड डिव्हायडर आहे आणि त्या डिव्हायडरवर आणि ते ब्रिज आहे, त्यामुळे तिथे वॉकिंग चालणारी लोक नसतात, फक्त पास होणारी वाहनं असतात.
आणि एका बाजूनी जाणारी आणि एका बाजूनी येणारी वाहनांचं रश आणि त्याच्याबरोबर सेंटरला त्या डिवायडरवर श्रेयस तळपदेचं पोझिंग हे जे काय चालू होतं, त्याच्या रस्त्यावर हवेत उंच उड्या मारणं, रस्त्यात तिथे ते लोळणं, त्यांनी जे काय, आणि वाहनातनं जाणाऱ्या लोकांना कसं अरे काहीतरी शूट चाललं थांबता ते येत नाहीये, Correct. त्याचा आम्हाला आनंद घेता येत होता की लोक एन्जॉय म्हणजे लोक बघतायत पण आणि आम्हाला त्रास पण होत नाहीये. तर असं काही गोष्टी आम्ही जे एन्जॉय केलं. किंवा मग काही लोकांना की जसं आदिती सारंगधरबरोबर शूट करताना एक तिला कोठेवालीचं लुक दिलं होतं. ते जे कोठेवाली ती अक्का असते ना असं अडकीत आणि सुपारी खात बसलेली, ते एक लुक तिला दिलं होतं. किंवा हिच्याबरोबर मधुरा वेलणकर बरोबर तिला राजस्थानी कठपुतलीचं गेटअप दिला होता कम्प्लीट. तर हे जे काय मजा यायची आम्हाला तिथे शूट, जी काय मेमोरेबल शूट्स केलेत खूप आहेत असे माझ्याकडे येणारे. म्हणजे माझ्याकडे ऑलमोस्ट बरेचसे सेलिब्रिटी आल्यामुळे प्रत्येकाबरोबर काही ना काहीतरी एक आठवण जोडलेली आहेच. तर असे काही अजूनही स्मरणात असलेल्या ह्या गोष्टी आहेत. करेक्ट. त्याचबरोबर आपण जर बघायला गेलं तर तुम्ही इतके वर्ष आता काम करताय, तर काही जुन्या कलाकारांसोबत तुम्ही काम केलेलं आहे, काही नवीन कलाकारांबरोबर तुम्ही आता सध्या काम करताय. तर ह्याच्यामध्ये जुने कलाकार आणि नवीन कलाकार ह्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? ड्रास्टिक फरक आहे. फ्लिप. म्हणजे आता मी असं म्हणू शकतो हमारे जमाने में, कारण झाली 27 वर्ष आता, 2 पिढ्या असं घडल्यामध्ये. तो जो काळ होता, ते जे कलाकार होते ते खूप फ्लेक्झिबल होते, ते खूप एक्सपेरिमेंटिव्ह होते, ते करून बघायची त्यांची तयारी होती. आणि मुळात त्या काळामध्ये विश्वास टाकण्याची एक टेंडन्सी होती. खरं तर त्यावेळेला डिजिटलायझेशन नव्हतं, रोल सिस्टीमचे कॅमेरे होते. सो खरावाला का फोटो डिलीट मारून टाक असा काही मुद्दा नव्हता. छापला गेला फोटो की छापला गेला असं होतं. पण तरीही ते कलाकार नुसतं माझ्यावरच नाही तर दिग्दर्शकावर, लेखकावर जो विश्वास टाकायचे, तो प्रकार आज कम्प्लिटली नष्ट झालेला मला दिसतोय. अरे बापरे. आजच्या जनरेशनला मी ठामपणे म्हणतो त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं असं त्यांना वाटतं. त्यांचे खूप ठाम मतं असतात, हेच योग्य आहे, मला हेच पटतंय, मला एवढंच करायचं आहे, जे मला पटत नाही ते मी करणार नाही, हा स्टबननेस आलेला आहे. मी कित्येक कलाकारांना तर असं सांगावंसं वाटतं की अरे तुझं जे वय आहे ना त्याच्यापेक्षा जास्त माझा अनुभव आहे. सो त्याच्यावर तरी विश्वास ठेव कमीत कमी, की मी 27 वर्ष या क्षेत्रात आहे, तुझं वय 22 आहे रे बाळा. तर म्हणून तरी विश्वास नाही, विश्वास हा मुद्दाच नसतो, विश्वास मेला पानिपतात. आजकालच्या जनरेशनला सगळ्यातलं सगळं कळत असतं आणि दे आर व्हेरी स्टबन. आता उदाहरणार्थ सांगायचं तर जे लुक डिझायनिंग हा जो आपण मगाशी मुद्दा बोललो होतो, की आज जे कॉपरेशन मला संदीप कुलकर्णीकडनं आलं, किंवा जे कॉपरेशन मला जत्रा पिक्चरमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर 2 कानोळे, 2 विजय चव्हाण, 2 भरत जाधव, 2 सिद्धार्थ जाधव, त्या दोन्ही 3 डबल रोल्स, त्यांचे वेगवेगळे लुक्स. शहरातल्या सिद्धार्थ जाधवची 4 मित्रमंडळी, त्या प्रत्येक मित्राचं एक वेगळं कॅरेक्टर. किती मेहनतीने आम्ही प्रत्येक कॅरेक्टर डिझाईन केलं होतं आणि कोणीही त्याच्यावर काहीही आक्षेप घेतला नव्हता. सरेंडर्ड पद्धतीने त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं होतं. आज कानोळे आडनाव म्हटल्यानंतर मी एका विजय चव्हाणांना कानावर केस दिले होते, बरोबर, ते पण त्यांनी अख्ख्या चित्रपटात कॅरी केलेले आहेत की एका कानोळ्यांच्या कानावर केस आहेत. किंवा प्रिया बेर्डे, त्यांचं म्हणायला गेलं तर त्या चित्रपटामध्ये त्या विधवा आहेत, पण सुडाचं एक त्यांचं भावना मनात असल्यामुळे त्यांनी आपलं सौभाग्याचं लेणं काढलेलं नाही आहे. सो गावाकडली नऊवारी साडी आहे, मोठं कुंकू आहे, त्यांनी ते काही उतरवलेलं नाही आहे. मग त्या लुक देताना मला एक ताळतंत्र सांभाळायला लागलं होतं की ती गावाकडली श्रीमंत घरातली पण गावाकडली एक स्त्री आहे, ती तमासगीर नाही आहे. सो मोठं कुंकू नऊवारी वगैरे म्हटल्यानंतर तिचा लुक असा पाहिजे की ती तमासगीर नाही दिसली पाहिजे. बरोबर. पण मग हे जे सगळं करताना त्यांचं जी फ्लेक्झिबिलिटी होती, किंवा मुक्ता बर्वेचं एक, मी अगदी असंख्य ठिकाणी हे बोलतो, हे मी इथेही सांगेन की मुंबई पुणे मुंबई पार्ट 2च्या वेळची गोष्ट आहे.
मुक्ताला एक सवय आहे, ती मेकअपला येऊन बसली की कानात ती बोंडकं घालते, तिचं म्युझिक ऑन करते आणि डोळे बंद करून अशी 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 गाणं ऐकत असते. ती अजिबात बघत नाही आरशात. आणि मेकअप झाला की तिला झालं असं म्हटलं, ती झालं ओके गुड टू गो असं म्हणते आणि निघून जाते. इतकी ती काहीच सूचना नाही, काही नाही. तर मी तिला जनरल एकदा म्हटलं की मुक्ता, अगं तुला काही चेंजेस हवे असेल तर सांग बरं का मला. तुला काही पटलं नाही किंवा काही वेगळं काही हवं असेल तर मला सांग. तर तिने असं एकटक माझ्याकडे बघितलं आणि म्हणली, का सांगू? तू जर मला अभिनय कसा कर हे सांगायला लागलास तर मी ऐकणार आहे का? मग मी तुला मेकअप का कर हे का सांगू, कसा कर हे का सांगू? यू नो युअर वर्क बेटर. सतीश बरोबर तू बोललेला आहेस, डिरेक्टरला काय हवं आहे तू समजून घेतलेलं आहेस. यू आर एक्सपिरियन्स्ड पर्सन, तू करतोयस काम, तू कर. माझं काम आहे कॅमेरासमोर गेल्यावर अभिनय छापणं. वा. मी माझ्या कामावर फोकस करते. तुझं काम जर आवडलं नाही तर डिरेक्टर किंवा कॅमेरामन सांगेल तुला, मी का सांगू? इट्स ओके असं म्हणले. आणि ही जी वृत्ती होती ट्रस्ट, आजच्या काळात मी गेल्या काही चित्रपटांमध्ये मी स्ट्रिक्टली सांगायला सुरुवात केले, प्लीज डोंट गिव्ह माय नेम ॲज अ लुक डिझायनर. कोणीही माझं म्हणणं ऐकत नाही, ऐकण्याची प्रवृत्ती नाही. तुम्ही कितीही त्यांना एक्सप्लेन करा की ह्या कॅरेक्टरचं किंवा सीनची डिमांड अशी आहे त्यामुळे आपण असं करूयात तसं नको करूयात, त्यांना ते मान्य नसतं. मला जे पाहिजे तेच तू केलं पाहिजे हा त्यांचा अट्टहास असतो आणि ते नाहीच ऐकत. मग हा जो बदल झालेला आहे काळाच्या ओघात, मग मी पण आता पूर्वीसारखं काही सांगणं बंद करून टाकलं. मला जे मनात वाटतं ते एकदा सांगून बघायचं, पटलं तर पटलं, नाही पटलं तर सोडून दिलं. तुला काय पाहिजे ते. मग माझा आता तो ॲटिट्यूड मुक्तानी जे शिकवलंय, नाही आवडलं तर डिरेक्टर किंवा कॅमेरामन सांगेल, बरोबर, मी का सांगू, हे मी माझ्यासाठी वापरायला सुरुवात केली. पण हा फरक पडला आहे की आजच्या काळातली जी लोकं आहेत त्यांना जे पटतं तेच. मग तू डिरेक्टरच बरं. पूर्वी एक मला फरक असा जाणवतो की पूर्वी डिरेक्टर यूज टू बी द कॅप्टन ऑफ द शिप. एक्झॅक्टली. डिरेक्टर जे म्हणेल ते कलाकाराला ऐकावंच लागायचं आणि कलाकार ते ऐकायचे, ते कितीही मोठे असले तरी. आजकाल काय झालेलं आहे, डिरेक्टर इज नॉट द कॅप्टन ऑफ द शिप, प्रोड्युसर इज द कॅप्टन ऑफ द शिप. डिरेक्टर सुद्धा त्याच्या हाताखालचं बाहुलं म्हणून काम करतो, आपलं पेमेंट घेतो, त्याला पाहिजे तसं काम करतो, बाजूला होतो. आज डिरेक्टरचाच से पूर्वीपेक्षा कमी झालेला मला दिसतोय. त्यामुळे मला जेव्हा एखादं लुक जे त्या ॲक्टरला हवं आहे, जे तुम्हाला करायला भाग पाडतोय, जे मला पटत नाही आहे, ते मी डिरेक्टरला सांगायला गेलो की मला हे नाही पटत आहे, हे आपल्या कॅरेक्टरला नाही जाते, तर डिरेक्टरने म्हणतो जाऊ दे ना, ते प्रोड्युसरचं माणूस आहे, ते प्रोड्युसरने आणलेलं आहे, काय कर, त्याला पाहिजे तसं कर. डिरेक्टर पण हात झटकून मोकळा होतो आणि त्याला काय पाहिजे तसं कर असं म्हणून बाजूला होतो. प्रोड्युसरला सांगायला गेलं, चल ना यार तू चलता आहे, कर ना, त्याला पाहिजे तसं कर. ओके, माझं तोंड बंद, तुम्हाला पाहिजे तसं करतो. बेसिकली व्हॉट इज क्वालिटी? मागणी तसा आणि मागणी तेवढाच पुरवठा म्हणजे क्वालिटी. हे मला समजून घ्यायला लागलं स्वतःला आणि त्याप्रमाणे मी काम करायला सुरुवात केली. तर हा मेजर बदल झालेला आहे आता. आत्ता जे तुम्ही सांगितलं की जसं की डिरेक्टर इज अ कॅप्टन ऑफ दॅट शिप, तर हे जे बदल आता मराठी इंडस्ट्रीमध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे मराठी इंडस्ट्री कुठे मागे चालली असं तुम्हाला वाटतं? कारण की साऊथ इंडस्ट्री जर आपण बघितली किंवा हिंदी इंडस्ट्री जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये अजूनही डिरेक्टर हाच शिपचा कॅप्टन असतो असं दिसतं, ॲटलिस्ट फिल्ममध्ये तरी. थोडंफार असं म्हणता येईल की मला मराठीतलं जास्त दिसतं, कारण मी मराठी फिल्म लाईनमध्ये काम करणारा माणूस आहे. सो मराठीत तर हो तो बदल झालेलाच आहे. डिरेक्टर इज नो मोर कॅप्टन ऑफ द शिप असं लुक दिसायला लागलेला आहे. काही सन्माननीय डिरेक्टर ज्यांनी आता आपली एक पद निर्माण केले ते सन्मान वगळता, अपवाद वगळता, बाकी तर आता काय ते चित्र दिसत नाही. हिंदीमध्ये पण मला असं वाटतं की तुम्ही जर प्रस्थापित आणि सक्सेसफुल डिरेक्टर असाल तर अजूनही तुम्हाला तो मान मिळतो कॅप्टन ऑफ द शिप असण्याचा. पण तुम्ही जर तसे मोठे डिरेक्टर नसाल, तुम्ही जर अपकमिंग डिरेक्टर असाल, नवोदित डिरेक्टर असाल, तर मला वाटतं डिरेक्टरला गुंडाळून ठेवण्याची ची टेंडन्सी, त्याची गुंडाळून ठेवण्याची टेंडन्सी ही मला वाटतं हिंदीमध्ये पण आहेच. आज हिंदीमध्ये काही कल्ट आणि क्लासिक फिल्म्स बनतात, तिथे तो प्रकार दिसत नाही. पण आज हिंदी मालिका बघायला गेलं तर काय मराठीसारखंच दिसतं. बटबटीत ग्लॅमरस मेकअप.
टॉयलेटमधून बाहेर आलेली हिरोईन आणि झोपेतनं बेडमधून बाहेर पडणारी हिरोईन तितकीच बटबटीत मेकअपमधनं बाहेर येते. त्यांना काही घेणं देणंच नसतं की दिवसाचा कुठला प्रहर चालू आहे, ती इतका मेकअप केलेली का असेल. आज मराठी इंडस्ट्रीचं आपण बघतो 24 तास जरी काठापदराच्या साड्या नेसलेल्या बायका दिसतात, खरे. की झोपेतून उठणारी बाई पण जरी काठापदराची साडी नेसलेली असते. मग प्रसंग कुठलाही असो, आनंदी प्रसंग असो, दुःखी असो, रडारड असो, भयानक असो, मारामाऱ्या असो, काही असो, हिरोईन नटली सजलेलीच असते कायम. किंवा हिरोईन काय काय त्यातल्या बायका सगळ्याच. इतका विनोदी प्रकार दिसतो की लग्नाचा सीन चालू असेल आणि आपल्या आसपासच्या रियालिटीमध्ये जर अचानक काहीतरी मिसहॅप झालं, काहीतरी भयानक प्रकार घडला, तर पहिली टेंडन्सी काय असते तर भराभरा मुंडळ्या काढून टाकणं किंवा हे जे काही पटकन आलेल्या गोष्टीला सामोरं जायला रेडी होणं, हा प्रकार आपण बघतो. अगदीच काय आपण कपडे बदलायला खोलीत पळणार नाही, राईट. पण इथे असं दिसतं. आता रिसेंटलीच एका मालिकेत मी बघितलं, लग्नातून काही मिसहॅप झाल्यामुळे, हिरोईन गायब झाल्यामुळे तिला शोधायला बाहेर पडलेला नवरा ड्राईव्ह करतोय, फुल टेन्शनचं वातावरण आहे, हा. मुंडाळ्या तशाच आहेत त्याच्या. अरे तो मुंडाळ्या घालून काय ड्राईव्ह करतोय, तो रस्त्यात पळतोय, ह्याला विचारतोय त्याला विचारतोय, फोनाफोनी चालले, फुल टेन्शन आहे. त्या घरामध्ये जे टेन्शन क्रिएट झालंय, त्या नथी घातलेल्या बायकांनी एकाही बाईनी पण नथ पटकन काढून ठेवली नाहीये. किंवा तो नवरा तर हाईट म्हणजे आम्ही इतके हसत उठलो की अरे मुंडाळ्या घालून तू काय ड्राईव्ह करतोय. पण मग मला एक कळत नाही की डिरेक्टरला कळत नाही का, काय कलाकारांना कळत नाही का, हा सगळाच बिंडोकपणा चालू आहे. म्हणजे मला काही लॉजिक्सच कळत नाही की हे जे काय प्रकार चालतात आणि हे हिंदीमध्ये पण दिसतात. आज तुम्ही कुठलीही हिंदीतली टॉप मालिका बघा, मला नावं कोणाचीच घ्यायची नाहीत वाद निर्माण करायला, पण हा प्रकार तुम्हाला हिंदीत पण दिसतो की त्यांची लुक्स आणि चाललेलं कथानक, त्याची गोष्ट किंवा त्या कॅरेक्टरची फिनान्शियल बॅकग्राऊंड, त्याची इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, याचा कशाशी काही संबंध नसतो. ते एका छापात सगळं आज की ट्रेंड या नावाखाली सगळं छापलं जात असतं. सो सगळीकडे साधारण तेच असतं. साऊथमध्ये हा प्रकार मात्र मला थोडासा कमी दिसतो अजून, कारण अजून तिथे रिअलिझमकडे लक्ष दिलं जातंय असं मला वाटतं. तुम्ही जर काहीतरी काय म्हणतात त्याला, मायथॉलॉजिकल किंवा काल्पनिकच जर मूवी बनवत असाल, देवसेना टाईप किंवा कटप्पा टाईप, मग तिथे सगळ्या लिबर्टीज घेतल्या जातात. पण मुळात तो सगळा कल्पना विस्तारच असतो. राईट. त्या तिथे अनलिमिटेड काय म्हणतात त्याला, फिल्मी लिबर्टीज घेतल्या जातात. पण त्या कथेचं डिमांड तशी असते. पण जेव्हा रिअलिझमवर येतं तेव्हा साऊथमध्ये जे रिअलिस्टिक लुकला चिटकून राहून काम केलं जातं ते थोडंसं हिंदी आणि मराठीमध्ये नाही दिसत असं वाटतं मला. करेक्ट. तुमच्या आयुष्याची सेकंड इनिंग म्हणू शकतो आपण. तुम्ही नुकतीच जी अकॅडमी चालू केलेली आहे आणि मेंटॉरशिप जे तुम्ही देताय, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, माझी अकॅडमी म्हणजे मी 3 गोष्टी आता भर देतो. पहिलं म्हणजे आय टीच कमर्शियल मेकअप्स, आय टीच मॉडेल फोटोग्राफी आणि मी मीडिया काउन्सिलर म्हणून काम करतो. मेकअपमध्ये जे पार्लरमध्ये वगैरे जे आपण मेकअप बघतो, मेकअप शिकवणारे लाखो लोक मार्केटमध्ये आहेत, पण तिथला मेकअप हा ब्युटिशियनचा मेकअप हा फक्त नवऱ्या मुलीपाशी सुरुवात होतो, नवऱ्या मुलीपाशीच संपतो. त्याच्या तुला उत्तम नवरी रंगवता आली की आला, तुला मेकअप आला, हा एक तिथला ॲटिट्यूड आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की नाही, मेकअप ही आर्ट ही इट्स मच बियॉन्ड द ब्रायडल मेकअप. ब्रायडल मेकअप हा त्यातला एक भाग झाला छोटासा, त्याच्या पलीकडे मेकअप ही आर्ट जाते, जी फिल्म्सना, सिरियल्सना, थिएटरमध्ये, डान्स फॉर्म्समध्ये, क्लासिकल डान्स फॉर्म्स वगैरे अशा ठिकाणी, फॅशन शूट्स, फॅशन शोज, असंख्य ठिकाणी मेकअपचा वापर केला जातो. आणि प्रत्येक ठिकाणची ट्रेंड किंवा रादर डिमांड्स वेगळ्या असतात. ट्रेंड हा शब्द खूप फनी आहे, चुकीचा गोष्ट. मी ट्रेंड हा शब्दच वापरत नाही, कारण कालची ट्रेंड ही आज नसते, आजची ट्रेंड उद्या नसते. ट्रेंड म्हणजे हा काहीतरी थोडासा बिंडोकपणा आहे असं माझं म्हणणं आहे. गरज काय आहे, मी ही गोष्ट का करतोय ह्याचं उत्तर माहिती असणं, तो फोकस क्लिअर ठेवून मेकअप करणं. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे असं नसतं. काही वेळेला काही गोष्टी न करणं म्हणजे उत्तम मेकअप असतो. हे ज्या वेळेला तुम्हाला कळायला लागतं तेव्हा तुम्ही, मला वाटतं, उत्तम मेकअप आर्टिस्ट स्वतःला म्हणवू शकता.
मी हे का करतोय त्याचं उत्तर तुला माहिती पाहिजे. ट्रेंड आहे म्हणून हे उत्तर असेल तर तुम्ही चूक आहात. करेक्ट. गरज आहे का? ट्रेंड काय ते नको सांगू, गरज आहे का हा मुद्दा राहतो. सो ते मी शिकवायचा प्रयत्न असतो. नुसतं मेकअप म्हणजे कॉस्मेटिक उचला आणि तोंडाला फासा ह्यापेक्षा थॉट बिहाइंड युझिंग द कॉस्मेटिक्स हे मला शिकवायला जास्त आवडतं. ते मी शिकवतो फोटोग्राफीमध्ये. पण जे मी कायम सांगतो की देर इज अ डिफरन्स इन बिटवीन फोटो सेशन, एजन्सी शूट्स, कॉन्सेप्ट शूट्स अँड पोर्टफोलिओ शूट्स. तो फरक नक्की काय आहे हे मी शिकवतो. आणि तिसरा जो मुद्दा आहे मीडिया काउन्सिलर म्हणून जे काम करणं, की मला असं अनेकदा दिसतं की माझ्यासमोर अनेक असे फ्रस्ट्रेटेड जीवजंतू येऊन बसलेले असतात, त्यांची दुखणी रडत. त्यांनी त्यांचा वेळ, पैसा आणि एनर्जी खूप चुकीच्या पद्धतीत वाया घालवलेलं असतं आणि त्यांचं काहीही झालेलं नसतं. आणि मग त्यांना आलेलं असतं डिप्रेशन. मग ते माझ्यासमोर बसतात आणि गळे काढतात आणि मग मीडियाला नावं ठेवायची, नेपोटिझमवर बोलायचं, ग्रुपिझमवर रडायचं. त्यांचं असं खूप नाटकं होतात, रडारडी. त्यांची सगळी रडारडी झाली की माझे काही बेसिक प्रश्न त्यांना मी विचारतो की तुझ्याकडे असं काय आहे की जे मीडियाने बघितलंच नाही याचा तुला इतका त्रास होतोय? स्ट्रगल केलंस म्हणजे नक्की काय केलंस? मी जिम जॉईन केली, मी डाएट करतो, मी डान्स स्कूल जॉईन केलं, याला स्ट्रगल नाही म्हणत, त्याला सेल्फ ग्रूमिंग म्हणतात. स्ट्रगलचा अर्थ तुला नक्की कळला आहे का? आणि तिसरा मुद्दा, चल मी डिरेक्टर आहे किंवा प्रोड्युसर आहे, माझ्याकडे भरपूर काम आहे, असं गृहीत धर. मला 3 चांगली कारणं दे की मी तुला काम का देऊ. आणि ती 3 चांगली कारणं म्हणजे मी खूप मेहनत करीन, मला पॅशन आहे, मला आवड आहे, ही चांगली कारणं नसतात. हे बेस झाला, हे तर करायचंच आहे सगळ्यांनी, कारणं नाही आहेत. मला तुलाच का देऊ काम? इतर 10 लोक लाईनीत असताना व्हाय येऊ? मला 3 चांगली कारणं दे, पुराव्यासकट, हवेत गोळीबार नाही. हे जेव्हा त्यांना सांगतो त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येतं की आपल्याकडे 3 काय, आपल्याकडे एक पण चांगलं कारण नाही आहे सांगायला. मग माझं असं म्हणणं असतं की बाळा, तुझ्याकडे एक पण चांगलं कारण नाही आहे, मी तुला काम का देऊ ह्याचं उत्तर म्हणून. मग तू अशी का अपेक्षा करतोयस की तुला काम द्यावं कोणी? आणि मग का तू शिव्या घालतोयस मीडियाला, मला काम देत नाही कोणी म्हणून? हा माझा पहिला टप्पा आहे. मग त्याच्या पुढे सुरू होतं की ही कारणं निर्माण करणे म्हणजे स्ट्रगल, हे त्याला पटवणं. मुळात ही कारणं कुठली कुठली असू शकतात, ती डेव्हलप कशी करायची, सेल्फ ॲनालिसिस, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, ब्रेन ग्रूमिंग, बॉडी ग्रूमिंग, ह्या सगळे टप्पे त्याला एक्सप्लेन करत 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 ती कारणं निर्माण करणे म्हणजे स्ट्रगल. आणि एकदा ती कारणं ऑटोमॅटिकली दिसायला लागली लोकांना की बाय डिफॉल्ट तुम्ही नजरेत येता लोकांच्या आणि तुम्हाला काम मिळतं, मग मागायला नाही लागत. तर दॅट इज स्ट्रगल. तर हे सगळं शिकवण्यासाठी मी आता एक माझी अकॅडमी सुरू केली आणि माझं काउन्सिलिंग आणि हे सगळं प्रकार चालू असतो. तुम्हाला आणि तुमच्या अकॅडमीला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. तर अतुल सर, मला तुम्हाला एक गोष्ट इथं विचारायला आवडेल, ती म्हणजे की व्ही शांताराम पुरस्कार मराठी इंडस्ट्रीमधला तो तुम्हाला 2दा प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर झी गौरव पुरस्कार हा देखील तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तर हे पुरस्कार मिळाल्यानंतर काही दडपण येतं का, त्याच्यातनं काही सकारात्मक बदल होतात, त्याबद्दल काय सांगाल? सकारात्मक बदल काही प्रमाणात होतात. मुळात कसं आहे ना की पुरस्कार मिळणं म्हणजेच सगळं आहे असं नाही, पण पुरस्कारांचंही महत्त्व निश्चितच आपल्या आयुष्यात असतं. कारण कुठल्याही कलाकाराला रेकग्निशन मिळणं याची भूक तर असतेच. कुठल्याही कलाकाराला त्याच्या कामाचं कौतुक होणं हे कधी पण सुखावणारच असतं. त्यातून त्याला अजून एनर्जी मिळते, एक ऊर्जा मिळते, एक उत्साह येतो. डेफिनेटली 2 वेळा व्ही शांताराम पुरस्कार, एकदा झी गौरव पुरस्कार आणि काही छोटे मोठे पुरस्कार जे मिळाले त्याच्यामुळे हो आय एम व्हेरी हॅपी. मला त्याची गरज निश्चित होती आयुष्यात, अजूनही आहे. कारण त्यातून एक एनर्जी मिळते, एक हुरूप येतो काम करायचा. पण मला असं वाटतं की दडपण नाही आलं काही. कारण मला तर पुरस्कार मिळाला आहे म्हणजे मी चांगलं काम करायला पाहिजे तर इथून पुढे असं लोड माझ्यावर आला नाही. कारण मुळात ते लोड होतं म्हणून मी चांगलं काम कधीच केलं नाही. आपलं काम परफेक्ट असलंच पाहिजे हा विचार मनात ठेवूनच
पूर्ण अभ्यास करूनच मी ती माझी कामं आजपर्यंत करत आलो आहे, ज्याची दखल घेतली गेली. पण ती दखल घेतली जावी म्हणून मी ते नाही केलं. सो दडपण ॲज काही आलं नाही. कारण दुसरा एक मला असं दिसतं की पुरस्कार 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 म्हणजे काय रे, ते एका रात्रीचा त्या दिवशीचा फक्त तो एक आनंदोत्सव असतो. 4 दिवसांनी बघितलं तर कोणाच्या लक्षातही राहिलेलं नसतं की कोणाला पुरस्कार मिळाला आणि कोणाला नाही. ते पुरस्कार फक्त आमच्या घरातल्या फळीवर आम्हालाच सुखवत उभे असतात. कारण आजची जनरेशन तर मी मगाशी म्हटलं तसं त्यांना फरकच पडत नाही तुला किती पुरस्कार मिळालेत आणि काय नाही. आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला किती पुरस्कार मिळालेत त्याबद्दल. आम्हाला पाहिजे तसं तू काम कर, विषय कट. इतपतच व्हॅल्यू आता त्या पुरस्कारांना आत्ताच्या काळात राहिलेली आहे. त्यामुळे पुरस्कार मिळाला तर आनंद होतो, थोडंसं काय म्हणतात त्याला इगो सुखावतो, हे सगळं खरं आहे. पण त्याचं दडपण घेण्याचं काही कारण नसतं. कारण मला नंतर माहिती असतं 3 दिवसानंतर याला काही कोणी किंमत ठेवणार नाही आहे. आणि आजची जनरेशन आणि आजची लोकं तर त्याला काहीच डिमांड देत नाहीत, काही फरक पडत नाही त्यांनी. कारण मी 4 पुरस्कार मिळवलेला माणूस आहे म्हणून तुम्ही माझं ऐका असं तर काही होणार नाही आहे. सो त्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे शेवटी कुठेतरी ठरवायला लागतं. तसं आहे. येस, पुरस्कार मला मिळाल्याचा आनंद आहे, अजूनही पुरस्कारांची अपेक्षा आहे, पण दडपण वगैरे काही नाही आहे. चालेल. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आता विचारायला आवडेल. तो म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये पुढील 10 वर्षांसाठी म्हणा किंवा पुढील 15 वर्षांसाठी म्हणा, तुमची स्वतःची स्वप्न किंवा तुमच्या स्वतःच्या योजना किंवा इंडस्ट्रीला जर तुम्हाला सर्वात मोठी काही देणगी द्यायची असेल, तर ती इच्छा तुमच्या मनामध्ये काय आहे? जसं मगाशी म्हटलं अकॅडमी, आय वुड लव्ह टू स्टार्ट माय ओन इन्स्टिट्यूट ऑर आय वुड लव्ह टू बी पार्ट ऑफ सच अ इन्स्टिट्यूट की जिकडे मीडियाचं खरं नॉलेज दिलं जाईल, खोटी स्वप्न दाखवली जाणार नाहीत, मीडियाची डार्क बाजू आधी दाखवली जाईल. ह्याचा अर्थ मीडिया वाईटच आहे असं नाही. नाण्याला 2 बाजू असतात. जे मला बाहेर असं दिसतं की नाण्याची एकच चकचकीत बाजू जास्त दाखवली जाते, ज्याच्यामुळे गैरसमज पसरतात स्ट्रगलर्सच्या मनात. दुरून डोंगर किती साजरे आहेत तेच जास्त दाखवलं जातं. डोंगरांच्या जवळ नेऊन वाट किती अवघड आहे हे दाखवण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. त्यामुळे लोक इथे ऊर फाटेसवर पळत राहतात आणि अरे आम्हाला माहितीच नव्हतं, हे खड्डे त्यांना जास्त फेस करायला लागतात. तर मला कुठेतरी असं वाटतं की नाही, नाण्याची दुसरी बाजू ही आधी दाखवावी. काउन्सिलिंग करताना मला हे माहिती नव्हतं हे कोणी म्हणू नये पुढे जाऊन. तुला प्रत्येक गोष्टीची माहिती होती, तुला प्रत्येक गोष्ट सांगण्यात आलेली होती, तरीही तू इथे आलास. नाव डोंट प्ले द ब्लेम गेम. हे शिकवणं, हे त्या काउन्सिलिंग लेक्चर्समध्ये असं कुठेतरी मला इन्स्टिट्यूट करायचे किंवा तशा इन्स्टिट्यूटचा भाग व्हायचा आहे की जे हे ट्रेनिंग किंवा हे नॉलेज तिथे दिलं जाईल आणि खऱ्या अर्थाने स्ट्रगलचा अर्थ समजावून दिला जाईल. आणि इथे येणं हे खूप सोपं नाही आहे, रादर खूप जास्त अवघड आहे. जसं मेडिकल लाईन असेल, इंजिनिअरिंग असेल, अकाउंटन्सी असेल, जगातल्या कुठल्याही क्षेत्रात काम करताना वर्षानुवर्ष घासावी लागते, मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो, परीक्षा द्याव्या लागतात, तेव्हा कुठे तुम्हाला ती डिग्री आणि नंतर तुमचं करिअर बनतं. मग ॲक्टर म्हणून पुढे यायचं असेल तर हे पण एक करिअर आहे जिथं तुम्हाला तितकीच मेहनत आहे. हे तुमच्या लक्षात आणून देणारी संस्था कुठेतरी असावी किंवा ती मी सुरू करावी असं मला वाटतं. की इथे पण मेहनत आहे, रादर बाहेरच्या क्षेत्रापेक्षा जास्त मेहनत आहे. कारण बाहेरच्या क्षेत्रात मेहनतीला मिळणारं यश याचा टक्केवारी जास्त आहे. आमच्या क्षेत्रामध्ये इथे मोजमापच नाही आहे, इथे नशिबाचा भाग जास्त आहे. सो कर मेहनत करायची, मनापासून जीवतोड मेहनत करायची आणि एवढं करून यश मिळेलच याची 1% शाश्वती नाही. अत्यंत अशाश्वत असं हे क्षेत्र आहे. खूप काम, नो काम, खूप काम, नो काम अशा पेंड्युलमवर आपण आयुष्यभर झुलत राहतो इथे. त्याचं डिप्रेशन येऊ न देता इतर मार्ग कसे डेव्हलप करायचे, अर्निंग सोर्सेस, दोन्ही पायाने इथे उडी मारून न येता एक पाय दुसरीकडे कुठेतरी फिक्स करून तुझं एक बेसिक इन्कम सोर्स तयार करून उरलेल्या दुसऱ्या पायाने इथं खेळ, हे सांगणारी इन्स्टिट्यूट तयार व्हावी असं माझं स्वप्न आहे की जे पुढील काही वर्षात आकाराला यावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद अतुल सर. तुम्ही आज आमच्या शोवर आलात. इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट ह्या
प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बोलवून आम्हाला खरंच खूप आनंद झाला, कारण की आमच्या सर्व प्रेक्षकांनाही तुमचे अनुभव ऐकायला मिळाले. स्ट्रगलर्स असतील तर त्यांनाही काही गोष्टींचं नॉलेज तुमच्या ह्या माहितीतनं नक्कीच जाणार आहे, की कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, काय-काय प्रिपरेशन्स ठेवली पाहिजेत. पोर्टफोलिओ का महत्त्वाचा आहे. सो पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार मानतो, की तुम्ही ह्या शोवर आलात आणि तुमची जी काही आत्तापर्यंतची लाईफ जर्नी आहे, ती तुम्ही इथे शेअर केलीत. त्याचबरोबर तुम्ही ज्या स्वप्न बघितलंय किंवा जी अकॅडमी तुम्हाला स्वप्नातली आहे, जी तुम्हाला सत्यात उतरवायची आहे, त्याच्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू सो मच.